स्तुती करतो प्रभूची पुन्हा एकदा. अंतिम दिवसातली चेतावणी ज्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये विश्वासणाऱ्यांना जाग करण्याचं काम केलं जातं, परंतु सुरुवातच करताना त्यानं प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळांना जाग करण्याचं काम केलं. चर्चेस, रॅप्चर किंवा उचललं जाणं याच्यामध्ये मंडळीला भाग असावा असं देवाची इच्छा आहे. मंडळीने उचललं जाणं. प्रकटीकरणाचं पुस्तक जगासाठी धोक्याचा इशारा, जगावरती येणारी आपत्ती, विश्वासणाऱ्या लोकांची होणारी वाताहत, मुळामध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारच्या पीडा सांगितल्या त्या खाली राहणाऱ्या लोकांसाठी आहे, जे खाली राहणार आहे. परंतु बऱ्याच वेळा विश्वासणारा व्यक्ती यातल्या पीडा त्यानं पाहिल्या किंवा त्या पीडेसंबंधानं तो ऐकतो, त्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची भीती निर्माण, आणि मग त्याला असं वाटतं की नेमकं मी काय केलं पाहिजे की मी स्वर्गामध्ये पोचावं आणि या पिढीमधनं माझी सुटका व्हावी. परंतु ज्या प्रकारची हालचाल मंडळांमध्ये व्हायला पाहिजे, चर्चेसमध्ये व्हायला पाहिजे, खरं संजीवन किंवा खरी ज्योती जर कुठं असली पाहिजे ती चर्चमध्ये, मंडळीमध्ये. परंतु मंडळी ज्या दृष्टिकोनातनं रॅप्चर बघत असते त्या मंडळीला असं वाटतं की अनेक लोक तारणामध्ये यायला पाहिजे, म्हणजे चर्चवर यायला पाहिजे, चर्चमध्ये लोक यायला पाहिजे. परंतु समजा हजारो लाखो लोक चर्चमध्ये आले आणि ते स्वर्गातच गेले नाही तर त्याचा फायदा काय? आणि चर्चमध्ये लाखो लोक आले, हजारो लोकांची ओळख झाली, हजारो लोक मंडळीमध्ये यायला, परंतु जिथं पोचायचं आहे तो पोचण्याचा मार्ग तर माहित पाहिजे ना. काय केलं पाहिजे मंडळींना? म्हणून 7 मंडळांना पत्र लिहिताना असं म्हटलं की त्या दूतांना पत्र लिहि, म्हणजे दूत म्हणजे ते पाळक सेवक. मला वाटतं प्रकटीकरणाच्या पुस्तकात सुरुवातीला ते दिलंय. त्या 7 समया म्हणजे 7 मंडळ्या आणि 7 दूत म्हणजे ते 7 मंडळाचे सेवक आहेत, पाळक आहेत. म्हणजे हे सेवकांना जाग करण्याचं काम केलं जातं. सेवक लोकांनी जाग व्हायला पाहिजे की मंडळीला चार्जअप करावं, पेटतं ठेवावं, आणि ज्या चुका, जे दोष त्या मंडळांमध्ये होते, इस्कराच्या मंडळीमध्ये काल आम्ही पाहिलं की तिच्यामध्ये काही दोष होते, त्यांनी पहिली प्रीती सोडलेली होती, आणि पहिली प्रीती सोडल्या कारणानं तो म्हटला तू पश्चाताप कर. पश्चाताप करण्यासाठी सांगितलं मंडळीला. मंडळीमध्ये सुवार्ता प्रसार आहे, मंडळीमध्ये आराधना आहे, मंडळीमध्ये दानधर्म आहे, पण मंडळीमध्ये पश्चाताप नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. लोक आहे त्या जीवनामध्ये इतके समाधानी आहे, त्यांना असं वाटतं की आहे तसं मी स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. आणि खोटी धार्मिकता. देव प्रत्येक मंडळीची शुद्धता तपासत असतो. तो म्हणतो तुझं काम, तुझं कार्य, या गोष्टीची मी पारख केलेली आहे. हा पारख करणार आहे. मंडळी अस्तित्वात आली. मंडळी म्हणजे नुसतं लग्न लावणं, मंडळी म्हणजे मयत करणं, मंडळी म्हणजे नुसतं एकत्र येणं नाही. जेव्हा मंडळीमध्ये देव असतो त्या मंडळीचं शुद्धीकरणाचं काम पवित्र आत्मा करत असतो. तो शुद्धीकरणाचं काम करणारा आत्मा आहे. तर शुद्धीकरण म्हणजे काय ते पण कळलं पाहिजे. समस्या काय माहिती का मंडळीची? मंडळीला शुद्धीकरण समजलेलं नाही, आणि मग हळूहळू जे पाप आहे ते वाढत जातं. पाप वाढत जातं. एकदा का मंडळीला पापाची सवय लागली ना, शैतानाला थोडीशी संधी लागते, थोडंसं पाप तुमच्या हृदयामध्ये त्यानं बिंबवलं ना, त्या पापानं प्रवेश केला, हळूहळू मंडळी देवापासून तुटली जाते. एकदम नाही, हळूहळू होत. असं लिहिलं
पेत्र दुरून येशूच्या मागे चालू लागला. त्याची पहिली प्रोसेस काय? पेत्र दुरून येशूच्या मागे चालू लागला आणि नंतर तो कामदारांमध्ये जाऊन बसला. कामदारांमध्ये जाऊन बसल्यावरती त्यानं येशूला शिव्या दिल्या असतील, शिव्या शाप. तीनदा नाकारलं, त्याने शिव्या शाप दिल्या. सुरुवात कुठून होती? हळूहळू मागं मागं चाल, येशूपासून दूर. एखादं पाप, एखादी चूक, ते मला कळत पण आहे. मला असं वाटतं की नाही, मी बाकीचं माझं धार्मिक जीवन आहे आणि मग एखादी चूक केली तर काय बिघडतं? एखादी चूक केली तर काय बिघडतं? बरं, चुका करण्यासाठी आम्ही काय करतो माहिती का? काही आदर्श लोक पाहतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये कोणता सेवक, कोणता पाळक, कोणता स्वार्थी, कोणती धार्मिक व्यक्ती परफेक्ट नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी दोष आहे. परंतु तुम्ही सगळ्या सेवकांमधले एक एक दोष घेतले तर मग तुम्ही तर परिपूर्ण होणारच नाही ना. त्या सेवकामध्ये एखादा दोष असेल, पण तुम्ही सगळ्या सेवकातले थोडे थोडे दोष घेतले तर तुम्ही तर पुष्कळ आणि पुष्कळ दोष तुमच्यामध्ये निर्माण होणार. पण मुळामध्ये देवानं सेवकाला कॉपी करण्यासाठी किंवा त्याला फॉलो करण्यासाठी सेवकाला नाही ठेवलं. सेवक तुम्हाला येशूविषयी सांगतो आणि तुम्हाला येशू सारखं बनायचंय, येशू सारखं बनायचं. आता जी दुसरी मंडळी आहे, पहिल्या मंडळीमध्ये जो दोष होता तो म्हटला तू पहिली प्रीती सोडली, पहिली प्रीती सोडली. आणि या पहिल्या प्रीतीला स्टँडर्ड लव म्हटलेलं आहे. प्रेमाचा एक दर्जा. मंडळीमध्ये जर प्रेमाचा दर्जा नसेल ना, लक्षात ठेवा, प्रत्येक चर्चमध्ये प्रेमाचा दर्जा असला पाहिजे. आणि प्रेमाचा दर्जा काय माहिती का? तो आम्ही पापी असताना तो आमच्यासाठी मारला गेला, हा प्रेमाचा दर्जा आहे. मंडळीमध्ये चांगल्यावरती प्रेम करणारे बनू नका, चांगल्यावरती प्रेम करू नका. अहो, जे आजारी आहेत, लंगडे आहेत, लुळे आहेत, पापी आहेत, त्यांना मंडळीची गरज आहे. ते तुम्हाला बघून सुधारणार ना, तुम्हाला पाहतील, तुम्हाला कॉपी करतील, तुमचं धार्मिक जीवन. आता तुमच्यामध्येच राजकारण आलं, तुमच्यामध्ये द्वेष आला, मत्सर आला, राग आला, ईर्ष्या आली, स्पर्धा आली, मग ते नवीन लोक ते तुम्हाला कॉपी करणार, तुम्हालाच शिकणार आहे. आणि मग तो म्हटला की तू पहिली प्रीती, म्हणजे तुझं प्रीतीचं स्टँडर्ड ढासळलं. काय झालं माहिती का? सगळे जुने लोक एकत्र येतात, नवीन लोक त्याला बाजूला करतात आणि आम्ही पाहतो की हा जो प्रीतीचा दर्जा आहे तो दर्जा घसरून गेला. मग काय केलं पाहिजे? जुन्या लोकांनी नवीन लोकांना प्रेम दाखवायचं असतं, हा प्रेमाचा दर्जा आहे. त्या नवीन लोकांवरती ते बॉक्सिंग करायची असते. पण मंडळांमध्ये ते चालतं का? तुम्ही प्रेमाचा दर्जा, तुम्हाला असं वाटतं की नाही आम्ही जे आहोत ना, आम्ही जास्त सिनियर मेंबर आहोत, जास्त जुने मेंबर आहोत, आम्हाला जास्त जुनं कळतं. अहो, तुम्हाला काय कळतं ते महत्वाचं नाही, तुम्हाला लोकांना शिकवायचं आहे आणि ते प्रीतीने शिकवलं जाणार. हा प्रीतीचा दर्जा आहे, स्टँडर्ड आहे. तर तो पहिली प्रीती आणि ती ख्रिस्तानं केली, ती तुमची प्रीती नाही. तुमच्या प्रीतीमध्ये भेसळ आहे. कोणती भेसळ? तुम्ही बंधूंना सलाम करता, म्हणजे जे तुम्हाला आवडतं त्यांच्याबरोबरच तुमचे संबंध आहेत, त्याचं पटतं, जे तुमचं ऐकतात, जे तुमच्यावरती प्रेम करतात त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. तो म्हणतो ते परराष्ट्रीय लोक पण तसंच करतात. तुमच्यामध्ये परराष्ट्रीय लोकांमध्ये फरक काय? तुम्हाला परराष्ट्रीय लोकांपेक्षा देवानं वेगळं केलेलं आहे. आणि वेगळ्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? दर्जेदार प्रीतीमध्ये पाप्यांसाठी येशू मेला. आत्मा जिंकणं, एक आत्मा जिंकणं म्हणजे त्याच्यासाठी मरण आहे. त्या व्यक्तीला सांभाळणं एवढं सोपं नसतं. आलेल्या व्यक्तीला तो व्यक्ती रूढ असतो. आता बघा, येशूच्या एका शिष्याची चांगली क्वालिटी मला सांगा तुम्ही. एखादा नाही येशूचा हा शिष्य मला फार आवडला, एक नाव सांगा. पेत्र शिव्या देणार, थोमा अविश्वास, योहान रागीट, बाकीचे शिष्य जकादार पापी. स्वतः त्या ठिकाणामध्ये त्या शिष्यांना, येशूच्या शिष्यांना ते परुषी म्हणते, तुझा गुरु सगळ्या पापी लोकांमध्ये बसतो. म्हणजे येशूचं वावरणं आणि येशूचे शिष्य पण सगळ्यांमध्ये कमतरता आहे, कोणामध्येच परफेक्ट नाही. मग परफेक्ट तर तुम्ही बनवणार ना, तुमच्यात परफेक्शन आलं पाहिजे ना. आणि लोक तुम्हाला, आता तिथं आलेले लोक ज्याला तुम्ही कारणामध्ये आणलं ते लोक तुम्हाला यांच लोकांना एवढा राग आहे, हे काय आम्हाला शिकवणार आहे?
आणि त्यांनी तुमच्यामध्ये येऊन तुमच्या सगळे पॉलिटिक्स त्याने शिकले तर मंडळी कशी राहणार आहे? मग तो म्हटला तू पहिली प्रीती सोडली याच्याविषयी मला तुला दोष द्यायचा. दुसरी मंडळी पाहणार आहोत. पहिल्या मंडळीचं बऱ्याच गोष्टी राहून गेल्या पण तरी पण आपण दुसऱ्या मंडळीकडे जाणार आहोत. प्रकटीकरणाचं पुस्तक 2रा अध्याय 8 पासून 11 पर्यंतची वचने. प्रकटीकरणाचं पुस्तक 2रा अध्याय आणि त्याची 8 पासून 11 पर्यंतची वचने. जर लेकरं बडबड करत असतील तर त्यांना शांत करा. लेकरांना बडबड करू देऊ नका. स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही. मंडळीच्या दूताला म्हणजे पाळकाला लिही. जो पहिला व शेवटला जो मेला होता व जिवंत झाला तो असे म्हणतो तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे तरी तू धनवान आहेस आणि जे यहूदी नसतानाही स्वतःला यहूदी म्हणवितात पण केवळ सैतानाची सभा आहे असे लोक जी निंदा करीतात ती मला ठाऊक आहे. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचं भय धरू नकोस. पहा तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टा जातील मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. पहिली मंडळी का इफिसच्या मंडळीचं पाहत असताना प्रभूनं या मंडळीमधला दोष पाहिला. काय दोष आहे? तिच्यामध्ये पहिली प्रीती गेली. आता बघा देव सगळ्याच मंडळांना दोष देत नाही बरं का. ऐका बरं का, आज तुम्हाला जे शिक्षण घ्यायचंय तुमचं चर्च तुमची मंडळी ही दोष स्वीकारणारी मंडळी असता का? प्रभूनं तुमच्याकडे पाहिलं, तुमच्या चर्चकडे पाहिल्यावर त्यानं कौतुकाचे शब्द त्याच्या मुखात काढले पाहिजे. गॉड्स चर्च. आणि तुम्ही कुठल्याही चर्चचे असाल जे बाहेर आत बसलेले आहेत, तुम्ही एका मंडळीचे घटक आहात. पहिल्या मंडळीतला दोष प्रभूनं पाहिला, तो म्हटला तुझ्यामध्ये पहिली प्रीती. पण स्मुर्ना या ठिकाणच्या मंडळीकडे पाहिल्यावरती प्रभूचं अंतःकरण एवढं कौतुक करतं, एवढं स्तुती करतं की त्या मंडळीमधलं जे चांगल्या गोष्टी प्रभूनं पाहिल्या. म्हणजे देव मंडळीमध्ये जे वाईट आहे ते पाहतो आणि मंडळीमध्ये चांगलं आहे ते पाहतो. धन्य ती मंडळी चांगुलपणाचं जीवन जगणारी. चांगुलपणाचं जीवन जगणारी. दोष ठेवू नका. प्रभू चर्चकडे पाहत असताना ना दोष पाहतो पण चांगल्या चर्चला तो उत्तेजन देतो. त्या पहिल्या मंडळीला त्याने काय म्हणजे एफिसच्या मंडळीला त्याने सांगितलं तू पश्चाताप केला नाही तर तुझी समय तुझ्यापासून काढून गेली आहे. म्हणजे पहिली प्रीतीबद्दल जर तुझ्या अंतःकरणामध्ये पश्चाताप नसेल तर तुझ्या चर्चचं अस्तित्व संपणार आहे. चर्च संपून जाणार आहे, राहणार सुद्धा नाही अस्तित्वात. किती पण मोठं चर्च असू द्या, नावाजलेला असू द्या, नावलौकिक असू द्या, मोठी सुवार्ता प्रसार करणारे चर्च असू द्या, पण जे चर्च त्यांच्यामध्ये पहिली प्रीती नाही, ज्या चर्चनं पहिलं प्रेम सोडलं ते चर्च अस्तित्वात सुद्धा असणार नाही. लक्षात ठेवा, प्रभू त्या चर्चला नष्ट करून टाकणार. कारण देवानं या मंडळीला जन्म देण्यासाठी ख्रिस्तानं आपली कुस वापरली. या कुशीमध्ये भाला घुसकला तेव्हा चर्च अस्तित्वात आलं. आणि आता चर्च त्या चर्चमध्ये प्रीती वाहण्याच्या ऐवजी त्या चर्चमध्ये द्वेष आणि मत्सर वाहायला लागल्यावर तो म्हणतो असली मंडळीच मला नकोय ना, स्वर्गामध्ये त्याला घेऊन जायचं, स्वर्गामध्ये न्यायचं त्याला. पण दुसऱ्या चर्चकडे स्मुर्ना या ठिकाणच्या चर्चकडे पाहिल्यावर त्या चर्चचं आणि वैशिष्ट्य काय? वाचा बरं परत एकदा 2रा अध्याय 8 वचन. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली नाही. स्मुर्ना येथील मंडळीचं मंडळीच्या दूताला लिही. जो पहिला व शेवटला जो मेला होता व जिवंत झाला तो असे म्हणतो. हे कोण बोलतोय? प्रभू येशू ख्रिस्त बोलतोय. दुसरं तिसरं पास्टर तेलोरे बोलत नाही किंवा मी माझं मनचं पण सांगत नाही. हे जे बोलणारा व्यक्ती आहे तो त्याच्या संबंधाने म्हटलं तो प्रभू येशू ख्रिस्त काय बोलतो? वाचा बरं. तुझे क्लेश व तुझे तुझं दारिद्र्य मला ठाऊक. पहिली गोष्ट या चर्चचं
वैशिष्ट्य काय माहिती का, हे क्लेश भोगणारं चर्च आहे. ऐका, मंडळीनं नेहमी क्लेश भोगणारी मंडळी असली पाहिजे. लक्झरी म्हणू नका. कधी कधी चर्चला काय अपेक्षा असते माहिती का, बाहेरच्या चर्च सारखं आमचं चर्च असलं पाहिजे. लक्झरी चर्च पाहिजे. क्लेश नको, बसण्याचे क्लेश नको, लांब चर्च नको. बरेच लोक म्हणतात नाही लांब, एवढ्या लांब कसं काय जायचं, क्लेश तर भोगावं लागेल ना. तुमचं चर्च कुठं आहे, किती लांब याचा विचार करू नका. पुष्कळ लोक म्हणतात पाळकसाहेब जवळपास कुठं तरी चर्च घ्या ना, आम्हाला सहजपणे पोचता येईल. नाही, तुमच्या घरातच घेऊ ना. कशाला लांब जवळ तरी कर, तुमच्या घरातच पाळक येईल आणि तिथंच टाळ्या वाजवू, तिथंच गाणे गाऊ आणि तिथूनच जाता जाता अहो तुम्हाला मरायला सुद्धा घरातच जागा लागेल. तिथंच आम्हाला तिथंच पुरा. निघलाय कुठं, जाणार कुठं तुम्ही, कुठं अजून कन्फर्म नाही कुठं जायचं. स्वर्गात जायचं ना. स्वर्ग जवळ आहे का, तुम्हाला 10 किलोमीटर 20 किलोमीटर चर्चला जाणं जमत नाही आणि जिथं पोहोचणं सुद्धा कठीण आहे, तिथलं स्वप्न तुम्ही बघता आणि तुम्ही म्हणता आम्हाला क्लेश नको, आम्हाला यायचंय हो, पण आम्हाला जवळपासची मंडळी सांगा. आणि जवळपासच्या मंडळीमध्ये त्याने सांगितलं की पहिली प्रीती नाही. फायदा काय, समजतंय का तुम्हाला? जर मंडळीमध्ये पहिली प्रीती नाही, पण ज्या चर्च मध्ये स्टँडर्ड लव्ह आहे, आणि त्या चर्चचं वैशिष्ट्य काय माहिती का, हे लोक क्लेश भोगणारे गरीब आहे. खाण्यापिण्याचं सुद्धा त्यांना मुश्किल आहे, रोजचं कमवून खाणारे लोक आहे. आणि लक्ष ठेवा, प्रभू या धनवान मंडळीकडे कधी पाहत नाही. तुम्ही पाहाल, आता मी ज्या तुम्हाला मंडळ्या दाखवणार आहेत ना, त्याच्यात तुम्ही एक मंडळी पाहिली, इतकं श्रीमंत चर्च आहे, इतका बारीक त्याचा अभ्यास केला या मंडळ्यांचा, त्याच्यामध्ये कळलं हे चर्च खूप श्रीमंत आहे. पण पहिलं चर्च, ज्या चर्चचं प्रभूनं कौतुक केलं आणि त्या चर्च विषयी काय सांगितलं, स्मरणा या ठिकाणची मंडळी क्लेश भोगणारी मंडळी आहे. क्लेश भोगणारे म्हणजे काय, ते रोज हातावरती काम करणारे लोक आहेत. त्यांना माहिती कमवायचं आणि खायचं. म्हणून तर येशू ख्रिस्त एका चर्च मध्ये गेल्यावर त्या चर्च मध्ये त्यानं पाहिलं काही श्रीमंत लोक थैल्याच्या थैल्या त्याच्यामध्ये टाकत होते आणि विधवा गपचूप 2 टोल्या हातामध्ये घेऊन दानकोशामध्ये टाकतं. आणि तिकडं त्या मंदिरामध्ये असणाऱ्या त्या 2 लोकांपैकी प्रभू येशू ख्रिस्त विचारतो, याच्यातलं खरं अर्पण कोणाचं आहे? त्या शिष्याला असं वाटलं की ज्याने थैल्याच्या थैल्या टाकलं ना ते अर्पण खरं आहे. तो ते नाही रे, या विधवेनं आपल्या उपजीविकेच्या 2 टोल्या चर्च मध्ये टाकलं. तिचे क्लेश आहेत, ते आपलं उत्पन्नच देऊन टाकलं प्रभूला. लक्षात ठेवा, चर्चनं नेहमी क्लेश भोगायला तयार असलं पाहिजे. आम्ही काय, प्रभू पाहणार आहे तुमचा क्लेश. काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात, टाकाव्या लागतात, काही गोष्टींचा तुम्हाला त्याग करावा लागतो. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात हेच सांगितलं गेलेलं आहे. कोणतं चर्च आहे तुमचं, क्लेश भोगणार नाही. विश्वास आपल्या चर्चला. चर्च कुठं जाईल तुम्हाला माहिती का, या इस्रायल लोकांना मिस्रामधनं कनानात जाताना, कनान म्हणजे सुद्धा आमच्यासाठी स्वर्गच आहे. ते जे असणारं प्रतिछाया म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी कनानाचा वापर केला. आम्ही कनानात, इस्रायल लोक मिस्रातनं कनानात गेले, तसं आम्ही या जगामध्ये राहणारे लोक एक दिवशी स्वर्गामध्ये जाणार. आता स्वर्गामध्ये जाताना जसं कनानात जाताना या मंडळीला, या चर्चला, या 30 लाख लोकांना देवानं क्लेश भोगायला लावले. क्लेश, पाठीमागे शत्रू, समोर तांबडा समुद्र, रानामध्ये चाललं, या सगळ्या अडचणीतनं त्यांना जावं लागलं. चर्च स्मरणा या ठिकाणच्या मंडळीचं कौतुक, तसं तुमची मंडळी आता क्लेश भोगणारी मंडळी असेल. तुम्हाला एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणात जावं लागतं. म्हणून बायबल सांगतं, तो म्हटला तुम्ही वाटेत पक्के घरे बांधू नका, तंबू बांधा. का? मी ऑर्डर केली की कदाचित तुमचं चर्च पण तंबू सारखं असेल, आज इथं, उद्या तिथं आणि परवा तिथं. पण लक्षात ठेवा, या तंबू बरोबर देवाचा आत्मा असतो. प्रभू पाहतो तुम्हाला फिरताना. म्हणून तुम्ही असं नाही म्हणायला पाहिजे काय देव कुठे आहे जो आम्हाला दर्शन देत नाही किंवा आमच्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाही. मी तिथं त्याच्यामध्ये असं वचन लिहिलं, तुझे 10 दिवस, काय शब्द तिथं 10 दिवस कुठं टाकतील तुला, यातना भोगावे लागतील. काय नाही, आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील, मरेपर्यंत तू विश्वासू राहा. किती दिवस हो? 10 दिवस. किती दिवस हालापेष्टा असतील? 10 दिवस. म्हणजे देवाने जास्त दिवस हालापेष्टा ठेवल्या का?
गॉड चर्च, जास्त दिवस प्रभू तुम्हाला हाल अपेष्टामध्ये जाऊ देणार नाही. एक दिवस या हाल अपेष्टा संपणार आहे. हे प्रगटीकरणातलं शिक्षण आहे. हे प्रगटीकरणातलं शिक्षण आहे. तुम्ही स्मरणा चर्च आहात आणि या चर्चचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते दुःख भोगणारं चर्च आहे. दुःख भोगा, दुःखाबद्दल खंत वाटून घेऊ नका. कदाचित तुम्हाला एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणात जावं लागत असेल, कदाचित तुमची आर्थिक बाजू कमकुवत असेल, कदाचित तुमच्याकडे चांगले देणारे लोक नसतील, गरीब लोक आहेत. लिहिलंय तिथंच, हे सगळे गरीब आहेत, धनवान कोणी नाही चर्चमध्ये. परंतु लक्षात ठेवा, परमेश्वर मुद्दामून दावीद सुद्धा राजा बनण्याच्या अगोदर असं लिहिलंय, त्याच्याबरोबर सगळे कर्जबाजारी आणि गरीब लोक होते. कशासाठी माहिती का? दावीदाला कळलं पाहिजे होतं की मला कोणी व्यक्तीने नव्हे, मला देवानं राजा बनवलेला आहे. आणि देव एखाद्या व्यक्तीला राजपद देतो ना, तर कशासाठी देतो माहिती का? दावीदाबरोबर चाललेले हे निर्धन आणि गरीब लोक दावीदाबरोबर चालत असताना शास्त्र सांगतं, जेव्हा दावीद राजगादीवरती बसला आणि त्या लोकांची गलती केली, आता ते गरीब नव्हते, ते सहस्त्रपती आणि शतापती होते. कारण देव मंडळीची स्थिती पालटत असतो. म्हणून चर्च चालताना आज तुमच्या गरिबीकडे पाहू नका. 10 दिवस हाल अपेष्टामध्ये जाणार आहे, पण ते दिवस संपणार सुद्धा आहे. संपणार पण दिवस. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, चर्च मधले लोक गरीब अवस्थेमध्ये कायम गरीब राहत नसतात. आमेन म्हणा. तुम्हाला गरिबी आवडती वाटते, मग कशाला तुम्ही गप्प बसला? तुम्ही म्हटलं पाहिजे असं होणारच नाही. प्रभू धनवान करतो. तुम्हाला माहिती का, मी ज्यावेळेस सेवेला सुरुवात केली ना, सेवेला सुरुवात करत असताना माझी जर तुमची आता तुम्हाला विश्वास पण बसणार, तुम्ही काय सांगताय, तुम्हीच काहीतरी भेटताय. आता मी येतो चांगल्या चांगल्या कपड्यांमध्ये घालून, मला काल शाह म्हटला, अहो काय तुमच्याकडं काय म्हटलं त्याने वाक्य वापरलं, ड्रेस प्लॅनर आहे का तुमच्याकडं? आता ते मला कळलं पण नाही, पण तुमचे कपडे असं कोणतं ड्रेस प्लॅन करून तुम्हाला सांगतं का? अरे कसलं काय आलं, पोरं घेतात का आणि मला देतात, मी घालतो, असलं कुठलं ड्रेस प्लॅनर नाव काय? जेव्हा एक दिवस मी 10 रुपयाचं स्वेटर वापरलं, 10 रुपये मीटरचं कापड वापरलं, पण माझे क्लेश होते ते क्लेश ठेवले नाही. दिवस संपले, क्लेश गेले. स्मरणा 100% तुमच्याकडचे जे लोक आहेत, मी माझ्यावरून तुम्हाला सांगतो, माझ्याकडे सगळे गरीब लोक होते. किती होतं माझं ऑफरिंग? आणायला पाहिजे होती, ती वही नाही आणली. 22 रुपये, 25 रुपये. ख्रिसमसचं दान 87 रुपये. आणि त्या हॉलचं भाडं किती होतं? एक आठवड्याचं भाडं किती होतं? 87 रुपये, 85 रुपये, 122 रुपये. हे ख्रिसमसचं ऑफरिंग होतं. आणि त्या चर्चचं भाडं किती होतं? त्या चर्चला जवळजवळ 50,000 रुपये मला वर्षाला भाडं भरलं होतं. आता 87 रुपये 122 रुपये मध्ये कसं भाडं भरेल? पण त्यास मला बुद्धी होती ना, एका सावकाराचं काढायचं, दुसऱ्याकडनं घ्यायचं, त्याचं व्याज याला द्यायचं, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, करत करत 15-17 वर्ष काढली टोप्या घालत घालत. मग काय, सावकाराला पण कळत नव्हतं. चार धरून ठेवलेले होते, याचं काढायचं त्याला द्यायचं, त्याचं काढायचं त्याला द्यायचं. मग काय आता त्याच अवस्थेत राहिलो का? आज गरीब होतो, पण 10 दिवसानंतर परिस्थिती बदलली. हे स्मरणा चर्च, हे स्मरणा चर्च. चर्चने इतकं पॉझिटिव्ह असलं पाहिजे ना, की आज आमच्याकडे नाही, पण प्रभू सांगतो ना 10 दिवसानंतर होणार आहे. प्रभू सांगतो म्हणजे करणार. जर तुमचं चर्च, आणि ते कसं घडणार आहे माहिती का? तुम्हाला इफिसच्या मंडळीतले दोष काढायला पाहिजे. इफिसच्या मंडळीत दोष आहे ते तुमच्यामध्ये. तुम्ही इतकं ऐक्यानं एकत्र आलं पाहिजे, एवढं प्रेम दाखवायचं, एवढी काळजी घ्यायची एकमेकाची, कोणाला गळू द्यायचं नाही. प्रत्येक आत्मा हा मंडळीचा आत्मा आहे. आणि लक्षात ठेवा, गरीब आत्मा तुम्हाला धनवान करून सोडायचा आहे, दरिद्री आत्मा तुम्हाला धनवान करून सोडायचा आहे. कारण प्रभूनं मंडळीला आशीर्वाद दिलेले. एक दिवस तुमच्या चर्चमध्ये सायकलवर येणारे लोक कारमध्ये येतील, हे तुमचं स्वप्न आहे. आणि प्रभू मंडळीसाठी ते करत असतात. सायकलवर आहे. माझ्या चर्चमध्ये सगळे सायकलवर, फक्त यांचीच एक ऋण होती. हे सगळ्यात श्रीमंत ब्रदर आमच्या चर्चमध्ये, कारण ते यांच्याकडून नव्हती. बाकी सगळ्या लाईनशीर तुम्ही दाराला बघितलं की सायकल. ते बघून मला इतकं बोर व्हायचं. म्हटलं देवा, हे सगळे सायकलीमध्ये आहेत, एक सुद्धा नीट गाडीवर येत नाही. सोलापूरमध्ये कसल्या लोकांमध्ये आणलं. आणि
प्रार्थनेला गेल्यावर बसवत कुठं होतं माहिती का, त्या बिडीच्या पानावरती, त्यांच्याकडे चटई पण नव्हती, आज तुम्हाला चटया तरी आहेत, आणि मी बिडीच्या पानावरती बसून त्यांना वचन सांगायचो. आणि कुठं जर ते कॅरलला गेल्यावरती, मला माहिती तुम्ही डबे घेऊन जातात चांगले चांगले, आणि मी तिथं गेल्यावरती 10 पैसे 20 पैसे आणून 2 रुपये 3 रुपये टाकायचे. म्हणजे देवा कसले गरीब लोक आहे. ते म्हटलं 10 दिवसानंतर परिस्थिती बदलेल. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलण्याची क्षमता मंडळीची फक्त देवामध्ये आहे. एक्साइटेड असा. प्रकटीकरणाच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय, तू क्लेश भोगणारी मंडळी. मंडळीनं क्लेश भोगलं पाहिजे. आत्मिक जीवन इतकं सोपं नाही, तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही आत्मिक जीवन. त्याच्यामध्ये क्लेश आहे. तुम्ही प्रार्थना करता पण तुमच्यामध्ये कमतरता आहे. तुम्ही मंडळीमध्ये येता, पैसा खर्च करता, कधी कामाचा खाडा करता, तुमचा तुमची रोजंदारी बोलली जाते, पण तुम्ही देवाच्या मंदिराला महत्व देता. कधी कधी तुमची लेकरं उपाशी असतात, कधी सगळ्या घरामध्ये चांगलं असतं पण तुमच्या घरामध्ये चांगलं नसतं. काही तरुणांकडे नोकरी असते पण तुमच्याकडे नोकरी नसते. क्लेश भोगत आहात. तुमचा परिवार तुमच्यावरती डिपेंड असतो पण तुम्ही सेवेसाठी महत्व देत असता. तुमच्या परिवारासाठी तुमच्याकडे काही नसतं, तुम्ही कोपऱ्यात जाऊन रडता, देवा मी तुझी सेवा करतो, माझ्याकडे असणारा आशीर्वाद कुठे आहे. त्यास प्रभू म्हणतो 10 दिवस संपतील, 10 दिवस संपतील. आज जे तू क्लेश भोगत आहे तुझं प्रतिफळ देणार आहे. मंडळीमध्ये असे क्लेश भोगणारे तरुण आणि तरुणी आणि मंडळीतले लोक प्रभू शोधत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जे तुम्ही श्रम करत आहात ना, ते श्रम प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये स्मरणा मंडळीचं नाव लिहिलं तसं गॉड चर्चचं नाव यायला पाहिजे. कशासाठी? प्रभू ते पाहत आहे. आणि एक दिवशी त्याचं प्रतिफळ खूप सुंदर असणार, अतिशय अद्भुत, फार सुंदर असणार. माझ्याकडे सगळे गरीब लोक होते पण आता माझ्याकडे गरीब लोक नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, त्या दिवशी मला लोकांना देण्यासाठी माझ्याकडे लोकांकडेच मला देण्यासाठी काही नव्हतं. ते काय देणार आहे? कोणत्याच गोष्टी देऊ शकत नव्हते. तो त्यांचा दोष नाही, पण तुमचा देव तर श्रीमंत आहे ना, तुमचा देव धनवान आहे ना, आणि तो तशी परिस्थिती निर्माण. आता विचार करा, त्यानं त्या एफिसच्या मंडळीमध्ये पाहिलं सगळं छान आहे, आता स्मरणाच्या मंडळीमध्ये पाहतो, मग त्याचं लक्ष एफिसच्या मंडळीकडे गेलं, आता त्याचं लक्ष स्मरणाच्या मंडळीकडे गेलं. आता स्मरणाच्या मंडळीकडे जाताना तो देव त्या मंडळीचं कौतुक करताना म्हणतो, मी तुझे क्लेश पाहिले आहे. मग तिचे क्लेश पाहिले, तुमचे क्लेश देव पाहणार नाही का? अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एवढ्या क्लेशामध्ये सुद्धा सेवा करणारी मंडळी असू द्या. सुरुवातच काय सुरुवातीला स्मरणा येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. बस. आता या मंडळीचं वैशिष्ट्य काय? ती दरिद्री आहे पण तो धनवान आहे. आता कसली दरिद्री, कसली धनवान मंडळी? कोणत्या दृष्टिकोनातनं या स्मरणा या ठिकाणच्या मंडळीला तो म्हणतो, तू लोकांच्या दृष्टिकोनातनं दरिद्री पण माझ्या दृष्टिकोनातनं धनवान आहे. आता ती समजून पण घ्यायला पाहिजे. ऐका बरं का, या गोष्टीचा मी अभ्यास करत होतो ना, स्मरणा या ठिकाणचं चर्च, आता ती मंडळी किंवा ते चर्च नुसतं स्मरणा नाही, प्रकटीकरणाचं पुस्तक सगळ्यासाठी, जगासाठी, तसं मंडळांसाठी सुद्धा एक पुस्तक आहे. मंडळीने अभ्यास करायचा, मंडळीमध्ये नेमकं काय आणि कोणती मंडळी धनवान आहे आणि कोणती मंडळी गरीब आहे आणि कोणत्या दृष्टिकोनातून तो गरीब होतो. तो कदाचित फायनान्शियली ती मंडळी गरीब आहे, त्या मंडळीकडे श्रीमंत लोक नाही. आता ज्या अर्थी क्लेश मुक्तात ना, त्या अर्थी ती मंडळी श्रीमंत नाहीच आहे, पैसा नाही त्यांच्याकडे. आणि जगात सगळ्यात मोठी क्लेश कधी मंडळीमध्ये कधी असतात माहिती का? पैसा नसल्यावर तुम्हाला कोणीच विचारत नसतं. ही गोष्ट खरीच आहे. तुमच्याकडे पैसा नसतो तुम्हाला कोणी विचारत नाही. त्याला शांत करा, लेकर शांत करा. लेकर, ज्या दिवशी तुमची आर्थिक बाजू कमकुवत असते ना, मंडळीत पण तुम्हाला कोणी विचारत नाही. आणि जी मंडळी गरीब आहे ना, त्या मंडळीला पण कोणी विचारत नसतं. नाही विचारत त्या मंडळीला. जो स्थान, जो दर्जा लोकांनी द्यायला पाहिजे तो दर्जा देत नसतात. त्या पाळकाला सुद्धा कोणी किंमत देत नसतं. हे 100% सत्य आहे, 100% ट्रूथ आहे. ज्या बाळकाकडे भरपूर पैसा पाणी आहे ना, त्याला लोक डोक्यावर घेऊन नाचतात. आणि लोकांची मेंटॅलिटी काय असते माहिती का?
ज्या सेवकाकडे जास्त पैसा त्याला देवानं जास्त आशीर्वाद केले. असं होतं, लोकांचं विचारसरणी तशीच असते. मला आठवतं की सुरुवात ज्या मी त्या अवस्थेमध्ये होतो, माझ्या बरोबरचे लोक म्हणत होते नाही आपल्याकडे आशीर्वाद नाहीच आहे, कारण आम्ही वर्तमान जगतो, आम्हाला भविष्यामध्ये देव काय करणार आहे या गोष्टीशी संबंध पण नसतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नसतो ना. पण देव धनवान आणि श्रीमंत मंडळी किंवा गरीब मंडळी त्याची तुलना कशी असणार? कोणतं चर्च गरीब आहे? तेव्हा आत्मिक गोष्टी बोलत आहे, लोक दैहिक गोष्टी किंवा शारीरिक गोष्टी संबंधाने बोलत आहे आणि शरीराच्या डोळ्याला काय दिसतं? पैसा दिसतो. आज तुमच्या चर्चला लोक कोणत्या नजरेतनं बघणार आहे? तुमच्याकडे जागा आहे, तुम्ही बांधलेलं आहे का, ही गोष्ट बोलणार आहे. आता बांधलेल्या चर्च मध्ये काय ते पण आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. ते कशाची तुलना करत आहे नीट आहे का बरं का? तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. बांधलेलं चर्च आणि फिरणारं चर्च. सुवर्णा या ठिकाणची मंडळी ही गरीब मंडळी, म्हणजे ती एका जागी थांबत नाही. तिला गरिबीच्या कारणानं लोकांनी रिजेक्ट केलेली, नाकारलेली आणि ती निर्धन आहे, ती दरिद्री अशा प्रकारची मंडळी. तिच्याकडे कमतरता आहे, तिच्याकडे उणीव आहे. आता या उणीवातनं देव त्या मंडळीकडे पाहत आहे आणि त्याला पाहत असताना काय वचन वाचा परत एकदा. तरी तू धनवान आहेस आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात, पण केवळ सैतानाची सभा आहेत असे लोक. नाही परत ते वचन प्रगट आताच वाचलं ते क्लेश भोगणारे. तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस, तरी तू धनवान आहेस. मंडळीचे क्लेश आणि दारिद्र्य प्रभूला ठाऊक आहे. पण तो काय म्हणतो? तुम्ही तरी धनवान आहेस. आता दोन गोष्टीकडे तुमचं लक्ष. एक तर ही मंडळी क्लेश भोगणार आहे आणि दुसरी गोष्ट या मंडळीकडे पाहताना लोकांचा दृष्टिकोन प्रभूने मांडला, तू गरीब आहे, तू क्लेश भोगणार आहे. आणि दुसरा दृष्टिकोन काय? देव म्हणतो तू गरीब लोकांच्या दृष्टिकोनातनं पण तू धनवान आहे. मग आता कोणती मंडळी देवाच्या दृष्टिकोनातनं गरीब आहे आणि कोणती मंडळी धनवान आहे? आता याच्यासाठी आम्हाला शल्मोनानं बांधलेल्या मंदिराचं चित्रण पाहिजे, कारण सगळ्यात श्रीमंत चर्च कोणतं होतं? शल्मोनाचं मंदिर. आणि शेवटला नाही का हे पाडून मी 3 दिवसात पुन्हा लोकांनी शिष्याने पाहिलं ना किती सुंदर मंदिर आहे. काय त्या मंदिरामध्ये माहिती का तुम्हाला? त्या मंदिरामध्ये चुना किंवा सिमेंट नव्हतं घातलं, तर सोनं वितळून त्याच्यामध्ये घातलं होतं. आणि जिथं जिथं मंदिराच्या त्या विटांच्या मध्ये भेग असत होते ना, तर त्या भेगेमध्ये आम्ही पाहतो की त्यानं हिरे आणि माणकं 5 ही रत्न बसवली होती. एवढं भव्य मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे. मग आता मंदिर श्रीमंत झालं, मंदिर भारी झालं आणि शिष्याला त्या मंदिराचं अट्रॅक्शन वाटलं. पण मंदिर ती श्रीमंत आहे तो म्हणतो, पण म्हणतो नाही ती गरीब आहे. कशासाठी गरीब आहे? आणि या मंडळीला, क्लेश भोगणाऱ्या मंडळीला, फिरणाऱ्या मंडळीला, ही मंडळी एका जागेवरती नाही, या मंडळीतले लोक गरीब आहेत आणि तो म्हणतो तुम्ही धनवान आहात. मग आता तुम्हाला दोन्ही गोष्टीची तुलना केली पाहिजे ना. नेमकं प्रभूला म्हणायचं काय? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये स्मरणा या ठिकाणच्या चर्चला प्रभूला काय म्हणायचं त्याच्यासाठी एजकेलच्या पुस्तकामध्ये आपण जाणार आहोत. एजकेलचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याची 7 पासून काही वचन आपण वाचूया. एजकेलचं पुस्तक 8वा अध्याय 7 पासून काही वचन. एजकेल 8:7 7 ते 17 पर्यंतची पण टप्प्याटप्प्याने पाहूया. काय या ठिकाणी पाहूया. त्याने मला पुढे सरका म्हणजे मागे आलेले बसले येणारे लोक त्यांना बसले या पुढे सरका. त्याने मला म्हटलं, मानव पुत्रा भिंत खण. हिम्मत धर. मी भिंत खणली तो पहा एक दार लागेल. तेव्हा तो मला म्हणाला येथे हे लोक कसली दुष्ट व अमंगळ कृत्ये. थोडंसं पहिलं वचन वाचा परत आता. तेव्हा तो मला म्हणाला येथे हे लोक कसली. हिम्मत धर. सुरुवातीचं 8 वचन. त्याने मला म्हटले 7 वचन. मानव पुत्रा भिंत खण. मी भिंत खणली तो पहा एक दार लागेल. तेव्हा तो मला म्हणाला येथे हे लोक कसली दुष्ट. आता या लोकांनी मी तुम्हाला सांगितलं ना, ती भिंत इतकी सुंदर होती. हे श्रीमंत चर्च, शल्मोनाचं चर्च एकदम सुंदर, पहिलं अट्रॅक्शन. शिष्यांचं नजर तिथे गेली, किती सुंदर आहे. हे बाहेरून खूप छान आहे बरं का. चर्च मधले लोक पण बाहेर खूप छान असतात, तोंडावरती स्माईल,
गळ्यामध्ये शबनम, त्याच्यात सगळ्यात मोठं बायबल, एकदम भारी बायबल नाही का, ते कुणाकडे नसतं ते आमच्याकडे. आणि आमच्या आता परवा घेतलं 4000चं. बाळकाला की घरामध्ये देवाचे गाणे, गेला की पिक्चरचे गाणे. चर्च कसं असतं तसंच असतं, काही वेगळं नसतं. थोडं एकदम आपले धार्मिक. ही भिंत खूप छान आहे, एकदम सुंदर. याच्यामध्ये दिसतं ते सगळं इतकं अट्रॅक्टिव्ह असतं, एवढं अट्रॅक्टिव्ह, सगळीकडे पुढं पुढं. सेवा सेवा सेवा, नवीन आत्म्यांचं. आता तो काय, ही भिंत नको, भिंत खोल. आता काय कर, हे भिंतीत सगळं छान दिसतो. आता भिंत मला बघितलं की तुम्हाला वाटतं, बरेच लोक म्हणतात मला व्हॉट्सअपला मला कनेक्ट आहेत, ज्यांचे माझ्याकडे नंबर आहेत त्यांना मला तुम्ही, आम्हाला इशू नाही कळत पण तुम्ही बोलताना आम्हाला इशू तुमच्यातनं दिसतो. आता ही भिंत आहे हो, मी वरून जे दिसतो ती भिंत आहे, छान दिसते एकदम. प्रीचिंग करताना एवढं आवडतं, खूप छान. जरा घरी येऊन माझ्या संगती 2 दिवस राहावं, भिंतीच्या पलीकडे तेव्हा दिसणार आहे. तोपर्यंत भिंत एकदम छान दिसते, एकदम छान दिसते. कारण भिंतीच्या आतलं जीवन कोणाला माहित नसतं. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, देव भिंत पाहत नाही, भिंतीच्या पलीकडचं पाहतो. भिंत नाही पाहत. तुम्ही चर्च मध्ये कसे आला, तुम्ही कशी बघा, प्रार्थना करताना तर असं वाटतं की आता आगनी थोड्या वेळाने उतरूनच येणार आहे. आणि शेवटी लोक पण तिथे जाताना म्हणतात, अहो सिस्टर तुम्ही नव्हता तर चर्च मध्ये आग नव्हती. कारण हे लावतात ना, तुम्ही नव्हता तर आगच नव्हती चर्च मध्ये, तुम्ही असायला पाहिजे होतं. एकदम चर्च कोरडं कोरडं वाटलं, ठरवायचं तरी किती हो. आणि त्याच्यातच चर्चचा सगळा वेळ चालेल. आता तो भिंत खोल, बाहेरून सगळं छान चांगलं आहे, मंडळीमध्ये आतली व्यवस्था सगळी छान आहे. आता तुम्हाला एक एक गोष्ट कळेल बरं का, क्वायर पासून सगळं तुम्हाला लक्षात येईल. बसणारे लोक भिंत खोदल्यावर आतमध्ये काय काय ते तुम्हाला दिसणार आहे. त्याचा अभ्यास मी केल्यावर अहो क्वायर पण सुटला नाही, बसणारा माणूस पण सुटला नाही. या स्वर्णा या ठिकाणच्या मंडळीचं देव कौतुक करतो, ती गरीब आहे पण धनवान आहे. आणि अशा मंडळीला तो दोष देतो, ती धनवान असून गरीब आहे. आणि मी तुम्हाला दोन्ही मंडळ्या दाखवणार. एक चर्च, तो भिंत खूप छान आहे, एकदम सुंदर भिंत आहे, अप टू डेट. स्पिरिच्युअली वरून वरून खूप छान दिसतात. लक्षात ठेवा, धार्मिक लोकांची सगळ्यात मोठी चूक काय माहिती का, ते फक्त वरून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण देव वरून काही बघतच नाही ना, वरून काहीच बघत नाही. किती तुम्ही नम्र बनला, अमक झालं. इथं नम्र बनाल, घरी गेल्यावर भांडण करा नाही का. तुमची नम्रता फक्त चर्चच्या 4 भिंतीत 3 तास. 3 तासानंतर जर तुम्हाला कोण भेटलं ना तर तो व्यक्ती सांगतो, हो नाही हो मला भोगावं लागतं. काय ओळखतो ते मला माहिती आहे, म्हणून तो भिंत खोद. काय भिंतीच्या पलीकडे वाचा. तेथे हे लोक कसली दुष्ट व अमंगळ कृत्ये करीत आहेत ती पहा. आता तो म्हटलं भिंत बघू नकोस, ते कसले दुष्ट लोक आहेत. कोणते लोक, जे चर्च, शमोनाचं चर्च, बांधलेलं चर्च, सुंदर चर्च, या चर्चच्या पलीकडच्या भिंतीमध्ये दुष्ट कर्म करणारी लोक आहेत. काय दुष्ट कर्म आहे, काय ते दुष्ट कर्म. मी आज जाऊन पाहिलं तो सरपटणारे प्राणी, अमंगळ पशु व इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे भिंतीवर चोहोकडे काढलेली होती. त्यांच्या पुढे इस्रायल घराण्याच्या वडिलातले 70 पुरुष उभे असून त्याचमध्ये याजनबी शाफान हा उभा होता. त्या प्रत्येक माणसाच्या आता फक्त 10 वचन घ्या, मग त्याच्या पुढचं पाहू, मग समजणार नाही आपल्याला. 10 वचन वाचा परत एकदा. मी आज जाऊन पाहिलं तो सरपटणारे प्राणी, अमंगळ पशु व इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती. आता एकच, आता या भिंतीच्या पलीकडचं पहिली गोष्ट, त्याला भिंत फोडल्या. स्वर्णा या ठिकाणच्या मंडळीला म्हणतो, तू गरीब आहे असं लोक तुझ्याविषयी बोलतात, पण तू धनवान आहे.
पण असं का तुलना करतो प्रभू? जगामध्ये मंडळी आहेत आणि त्या मंडळीमध्ये आणि तुमच्यामध्ये जर साम्य असेल तर तुमची मंडळी पण गरीब ठरणार आहे. कोणत्या दृष्टिकोनातून? तो भिंत फोडल्यावर त्यानं सगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे आणि अमंगळ पशूंची चित्र त्या भिंतीच्या पलीकडे एक भिंत आहे. आता तुम्हाला माहिती का, हे सुद्धा एक भिंत आहे. आम्ही आल्या तेच बघितलं, कारण आम्ही चर्चचं साऊंड प्रूफ चर्च करतोय, तर आम्ही शोधत होतो की आम्हाला असं ठिकाण मिळावं की जे एसी लावल्यावरती इको नाही व्हायला पाहिजे. ते आम्हाला इथं आल्यावर कळालं. तर ही तुमची भिंत आहे, पण याच्या पलीकडे एक भिंत आहे. हे जे आवरण आहे ना, हे फोडल्यावर तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटची भिंत मागं सापडेल. आणि प्रभू काय करतो माहिती का, हे दिसायला खूप छान दिसतं, त्याला छिद्र आहेत, बघितल्यावर किती सुंदर डेकोरेशन वाटायला लागलं. आज जर सगळी ओल असेल, भिजलं असेल, सगळं आतमध्ये जर बघितलं तर सगळं घाण काहीतरी वर खडलेलं असेल, कदाचित कोण गुटखा खाऊन थुकलेलं असेल, हे सगळं आतमध्ये असतं. आणि प्रभू काय, हे काढ, हे दिसतंय ना खूप चांगलं, हे काढून बघ, तुम्हाला बसूशी वाटतं का? आणि मग तोंडला काढलं त्याने, आणि काढल्यावर बघितलं तर काय, बाहेरून चर्च इतकं सुंदर, आतल्या भिंतीमध्ये सगळे सरपटणारे प्राणी आणि अमंगळ पशु. आता कोणते सरपटणारे प्राणी आहेत आणि कोणते अमंगळ पशु आहेत? कलीसिकराचं पत्र 3 अध्याय 8 वचन वाचा. कलीसिकराचं पत्र 3 अध्याय 8 वचन. कलीसी 3. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका. कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहेस आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. इथं सरपटणारे प्राणी कोणते आहेत? कोणता पहिला प्राणी सांगितला आहे? 3. पहिलं काय हो? क्रोध. चर्च मध्ये लोकांना क्रोध येतो. क्रोध म्हणजे रागाच्या पुढचा भाऊ, मोठा भाऊ. राग लवकर जातो, क्रोध नाही. क्रोध आला की माणूस मारून टाकतो. क्रोधाचा परिणाम काय? जेव्हा एखाद्या व्यक्तीला क्रोध येतो ना, राग आल्यावर जास्त काळ राग टिकून ठेवणं त्याला क्रोध म्हणते. जास्त काळ तुमचा राग टिकून राहिला ना, मग त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. आणि जेव्हा मनुष्याला क्रोध येतो ना, तेव्हा तो मनुष्य कोणाला तरी मारून टाकत असतो. ऐका काय सांगतो मी तुम्हाला, ज्या चर्चला प्रभूनं पाहिलं तो भिंतीच्या पलीकडे पाहतो, आणि भिंतीच्या पलीकडे काय पाहतो माहिती का? मंडळीमध्ये लोक अशा प्रकारचा क्रोध घेऊन जीवन जगत आहे, एवढा राग त्यांच्यामध्ये की तो व्यक्ती मरेपर्यंत त्याच्यावरचा राग नाही जाऊ देत. म्हणजे त्या व्यक्तीने चर्च सोडलंच पाहिजे. आणि ते चर्च गरीब चर्च आहे, पैसे भरपूर आहे, पण आत्मा मरतो त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, त्या आत्म्याचं तारण नाही. तो व्यक्ती चर्च मधनं बाहेर पडावा याच्यासाठी तुम्ही धडपड करत आहात. तो व्यक्ती तुम्हाला नकोसा झालेला आहे. त्या व्यक्तीचं वावरणं, त्या व्यक्तीला आणि तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा तो तुम्ही रागावलाय त्याच्यावरती, आणि राग ठेवून क्रोधात रूपांतर, आणि तुम्ही प्लॅन करता, योजना करता. काय योजना माहिती का? त्या व्यक्तीनं आमच्या मंडळीतनं बाहेर जावं, हे तुमच्या योजना आहे, प्लॅन आहे. आणि तुम्हाला माहिती का, चर्च मध्ये हे चालू असतं, लक्षात पण येत नाही, पण देव भिंत पाडून बघतो. भिंत पाडून बघतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही वरून सगळं चांगलं दिसताय, पण तुम्ही कोणाविरुद्ध कट कारस्थान असता हे पण देव बघतो ना. आणि लक्षात ठेवा, सुवर्णा या ठिकाणच्या मंडळीचं तो कौतुक करताना म्हणतो, असले लोक तुझ्या मंडळीत नाही म्हणून तू धनवान आहे. येस, हालेलुया. असले मंडळी असले लोक तुमच्या मंडळीमध्ये. म्हणून मंडळी नेहमी धार्मिक जीवन जगणारी असली पाहिजे. आम्ही म्हणाल का? आमेन. सगळ्यांनी स्वर्गामध्ये जायचं. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज काय माहिती का? तो चांगल्यासाठी मरणारा तर कोणी पण असेल, पण प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांसाठी मारला गेला. येस, हालेलुया. चांगल्यांशी तुम्ही संगत कराल तर काही विशेष नाही, पण जे तुमचा द्वेष करतात तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता ती मंडळी धनवान मंडळी. येस, आमेन. ते खरं चर्च आहे. आणि प्रभूनं ते फोडलं आणि पाहिलं यांच्यामध्ये क्रोध आहे. आज प्रभू तुमची भिंत फोडणार, गॉड चर्च मध्ये असणाऱ्या लोकांची भिंत फोडणार, तुमचं हृदय फोडणार. या हृदयामध्ये काय तुमच्या कोणते क्रोध लपून बसलेले आहे का? म्हणून तुम्ही खूप
छान आहात. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पहा, या प्रगटीकरणाच्या मंडळीचं शिक्षण आमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. येशू येणार आहे. देवाच्या पुत्रानं मंडळीला जागं करण्यासाठी शिक्षण दिलं. कोणा व्यक्तीविषयी तुमच्या अंतःकरणातली द्वेष भावना सूड आणि त्या व्यक्तीला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि मंडळीतलं गौरव निघून जाण्यासाठी किंवा मंडळीला दोष आणि दोषपूर्ण बनवण्यासाठी या व्यक्तीची कृती आणि फार धोकादायक असणार आहे. म्हणून तुम्ही त्या व्यक्तीमध्ये नसावं, त्या व्यक्तीमध्ये नसावं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही सगळे प्रभूचे बंधू आणि बहिणी आहोत. येशू ख्रिस्ताचे भाऊ आणि आम्ही बहिणी आहोत. मग परिवारामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकाला प्रेम देता ना, तसं मंडळी हे कुटुंब आहे आणि या कुटुंबात भिन्न भिन्न स्वभावाचे लोक असतात. या सगळ्याला तुम्हाला प्रेमानं आपलंसं करायचं असतं. ते चर्च स्मरणा चर्च असतं. स्मरणा चर्च, याच्यामध्ये क्रोध नाही. पुढे काय म्हटले वाचा बरं? क्रोध, संताप. पुढे काय हो? संताप. आता त्याच्यात पुढे जायचं नाही. अजून संतापात अजून दुष्टपण. दुष्टपण, निंदा. अजून काय हो? निंदा. आम्हाला कळत नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, निंदा करणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. असं लिहिले बरं, निंदकाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. निंदा म्हणजे काय हो? आता आम्हाला कळत नाही. आणि बोलताना मी निंदा म्हणून करत नाही, पण निंदाच करता ना. कारण भीती असते ना स्वर्गात जायचं. मग मी निंदा म्हणून करत नाही, पण एक सांगायचं म्हणून सिस्टर तुम्हाला सांगते. आणि आम्ही पण आमचं हो का, अजून काय? आणि मग परत चर्च मध्ये आला अन्य भाषा, मग जोर जोरात, अरे तिथं तर निंदा करून आला आणि तुमच्या या निंदेमुळं तुमचं चर्च गरीब बनलेलं आहे. माहिती का तुम्हाला? निंदा करणारं चर्च हे सगळ्यात गरीब चर्च आहे आणि या चर्चला देव दोष देतो. पण स्मरणा या ठिकाणच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय की निंदा करणारी नव्हे तर देवाचा धन्यवाद करणारी मंडळी सर्व परिस्थितीमध्ये. कोणाच्या अपरोक्ष कुणाला बोलू नका, कुणाचा न्याय करू नका. न्याय करणारा देव स्वर्गामध्ये बसलेला आहे आणि जेव्हा तुम्ही त्यांचा न्याय करता, एक बायबल मधलं एक सूत्र तुम्हाला सांगतो. तो म्हणतो, तू कोणाविषयी कोपऱ्यात बोलशील तर मी कुठून धाब्यावरून तुझी घोषणा करेल. अहो, तुम्ही निंदा करता म्हणजे कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बोलता, पण देव तुम्हाला असं रिव्हील करतो ना की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या फटक्याला आणि देवाच्या प्रहाराला लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही प्रभूकडे पाहता, प्रभू समोर जाता आणि जाताना परमेश्वर त्या भिंतीला फोड म्हणतो, सेवकाला फोड, त्या वेश्येला म्हणतो, अरे त्या चर्चकडे बघू नकोस, या भिंती पाहू नकोस, भिंतीच्या पलीकडे बघ, भिंतीकडे पाहू नकोस. इथं स्टेजवरती आम्ही आराधना करतो, ही आमची एक भिंत आहे. फार सुंदर असते आराधना, फार सुंदर असते उपासना. इथं प्रीचिंग करतो, ही एक भिंत आहे. पुन्हा मी सांगतो तुम्हाला, मी प्रीचिंग करतो, एक सुंदर भिंत आहे. पण आत फोडल्यावर काय आहे? इथं काय आहे? यस प्रभू, एक सेवक म्हणून माझ्याकडे पाहतो ना, त्यास ती भिंत फोडतो आणि म्हणतो, अरे तुझ्या आतमध्ये जे आहे ते फार भयानक आहे. तू गरीब आहेस, तू निंदा करतो, तू निंदा करतेस आणि या निंदेमुळे चर्च गरीब म्हणून चाललेले. आज मंडळीमध्ये जे सगळ्यामध्ये आणि जास्त धोका कशाचा असेल तर लोक एकमेकांविषयी चर्चा करतात आणि लोकांमधलं आत्मिक जीवन संपून जातं. लक्षात ठेवा, चर्चेमुळे जेव्हा मंडळीमध्ये चर्चा वाढतात ना, हळूहळू स्पिरिच्युअलिटी कमी होते, प्रार्थनामय जीवन कमी होतं, आत्मिक जीवन तुमचं कमी होतं, विश्वास कमी होतो आणि तुम्हाला देवाच्या गोष्टी बोलण्याच्या ऐवजी तुम्ही एकमेकाच्या गोष्टीमध्ये चर्चा करण्यात तुमचं सारं आयुष्य खर्च करून टाकता. वेस्टेज. नाही तुम्हाला प्रार्थनेमध्ये वाढ वाटत, नाही तुम्हाला वचनामध्ये वाढ वाटत, ना तुम्हाला पवित्रतेमध्ये वाढ वाटत. लक्षात ठेवा, मनुष्याला भ्रष्ट करणारी किंवा स्वर्गामध्ये जाण्यापासून अटकाव करणारी गोष्ट कोणती असेल तर निंदा. आणि तो म्हटलं भिंत फोड आणि पलीकडे पहा, इकडे लोक निंदा करत आहेत, निंदा करत आहेत. देवाचे प्रिय लोक हो, समोर असणारा प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचा अभिषेक आहे हे समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचा अभिषेक आहे आणि अभिषेकाला कधीच विरोध करता कामा नये. निंदा म्हणजे अभिषेकाला विरोध करणं. मग तुम्हाला लक्षात येतं का, या दाविदावरती शाऊलाने एवढ्या वेळा हल्ला केला
पण शौल गुहेमध्ये सापडल्यावर दावीद म्हणतो नाही, मी अभिषिक्ताविरुद्ध हात चालवणार नाही. आणि ज्या व्यक्तीनं अभिषेकाच्या विरोधात अभिषिक्ताविरुद्ध हात चालवला, दावीदानं सांगितलं याला जीवे मारून टाका. का तर याने अभिषिक्ताचा वध केला. हे आत्मिक जीवन आहे. आत्मिक जीवन निंदेनं वध करू नका, तर प्रीतीनं समजून घ्या आणि आत्मिक जीवन बळकट करा. स्मरणा या ठिकाणची मंडळी श्रीमंत आहे. गॉड चर्च श्रीमंत बना. कोणी निंदा करत असेल तर त्याला अटकाव करा आणि त्याला सांगा याच्यानं मंडळीची हानी होईल. पण ज्या मंडळीमध्ये निंदा करणारे लोक कमी आहे आणि देवाची स्तुती करणारे लोक जास्त आहे, तिथं पवित्र आत्म्याचा अभिषेक मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतो. देवाचं सामर्थ्य मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतं. कारण पवित्र आत्मा ज्या लोकांमध्ये एक प्रकारची भूक आणि तहान, लोकांमध्ये आत्मिकता असते, त्यास पवित्र आत्म्याला कळतं हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आणि मला सोडून जायचं नाही. माडीवरती 120 लोक 500 होते, पण त्यातले 380 निघून गेले कारण त्यांना इंटरेस्ट नव्हता. त्याला त्या गोष्टी आवडत होत्या ज्या भिंतीच्या पलीकडे होत्या. पण 120 लोक टिकून राहिले आणि 120 लोक माडीवरती आत्म्यानं भरले. लक्षात ठेवा, गॉड चर्च एक दिवशी असा समय येऊ द्या तुम्ही लोकांच्या चर्चा नव्हे तर आत्म्याच्या चर्चा कराल. आणि तो समय नाही की त्या समयात येईल आणि पवित्र आत्मा कशा जिव्हाळून तुडाल्या कशा जिव्हाळून तुडील आणि मंडळी एखाद्या सैन्याप्रमाणे जगाला हरवण्यासाठी सज्ज होईल. स्मरणा चर्च म्हणा, इफिस चर्च म्हणू नका, ज्या चर्च मध्ये सगळं होतं, परंतु प्रभूने या चर्च कडे पाहिलं आणि तो म्हटलं ही मंडळी गरीब आहे, पण ही धनवान मंडळी असून ही गरीब आहे. तुमच्याकडे आज तुमच्या चर्च मध्ये कदाचित तरुणांना 10-12 हजार रुपये पगार असेल, पण तुमचे तरुण जर त्या ठिकाणामध्ये प्रभूला समर्पित आहे, जगाच्या गोष्टी बोलत नाही, देवाच्या गोष्टी बोलतात, 10-12 हजार पगार कमवणारे 1,00,000-1.25 लाख रुपये पगार देव त्यांना त्याच्यातनं आणणार आहे. हे 100% आहे. 100%. मला मी तुम्हाला सांगितलं 120 रुपये 85 रुपये मला ऑफरिंग मिळत होती. आजच्या घडीला मला किती मिळते हे तुम्हाला सांगितलं तर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल आणि मला सांगायचं नाही. ईडील कुठे येण्याच्या नादी लागतं नाही का. पण मला माहिती मला जे मिळतं ते सगळ्यात भाग आहे. माझ्याकडे ते नाही. प्राथमिक अवस्थेमध्ये लोक एकमेकांमध्ये जास्त गुंतून नाही गुंतून पडायचं. आम्हाला प्रेम दाखवायचं ते पवित्र आत्म्यात तुला काय आवडतं, तो म्हणतो फक्त निरंतर देवाची स्तुती करत राहा. चांगल्या परिस्थितीमध्ये वाईट परिस्थितीमध्ये कोणीही चर्च मध्ये कसलाही व्यक्ती आला, तो व्यक्ती आमच्या चर्चेचा विषय नाही. आमच्या चर्चेचा विषय तर स्वर्गातला देव आहे. ही आमची चर्चा आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या चर्चा देवाविषयी असतात ना, तेव्हा अख्ख्या नगरमध्ये तुमच्याविषयी चर्चा असेल. पण तुमच्या चर्चा जर एकमेकांसंबंधित असतील ना, तर देव पण तुमची चर्चा करणार नाही. स्मरणा या ठिकाणच्या चर्चची चर्चा स्वर्गातल्या देवाला केली. स्वर्गातल्या देवानं त्याच्या संबंधानं सांगितलं. हे कौतुकास पात्र असणारं चर्च आहे. फायनान्शियली जास्त त्या चर्चचा विचार केला जातो आणि कमतरता त्याच्यामध्ये, गरीब मंडळी आहे. परंतु शलोमोनानं बांधलेलं चर्च इतकं श्रीमंत चर्च, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या धातूंचा वापर केला, ज्याच्या भिंती सुद्धा इतक्या देखण्या होत्या, परंतु या देखण्या भिंतीला प्रभूने छेद केला. आणि तो म्हटला की ती छेद आणि पलीकडे. आणि जेव्हा पलीकडं पाहिलं, त्या पलीकडं त्या भिंतीच्या पलीकडची जी अवस्था आहे आणि ती अवस्था पाहिल्यानंतर असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, करूब राहणार नाही, हे मंदिर टिकणार नाही म्हटलं. आणि मग त्याच्यामध्ये मी पाहिलं की एवढ्या सुंदर भिंती, पण त्या भिंतीमध्ये क्रोध आहे, संताप आहे, मुखानं शिवीगाळ आहे, निंदा आहे, दुष्टपणा आहे, हे सगळे सरपटणारे प्राणी भिंतीच्या पलीकडे आहे. आणि आता चर्च मला तपासायचंय, ह्या ज्या भिंती आहेत ना, या भिंतीमध्ये असे किती सरपटणारे प्राणी आहेत. आम्ही येतो चर्च मध्ये, पण ज्या पद्धतीनं आमचं बिहेवियर, आमचं वर्तन आहे. आणि लक्षात ठेवा, चर्च मध्ये वरपांगी धार्मिकता तुम्हाला स्वर्ग राज्य देणार नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, पाळक कौतुक करेल, पाळकाचं कामच आहे, तो कौतुक करेल. कारण पाळक काही तुम्हाला आतून नाही पाहत,
पण देवाचं पाहणं सगळं आतमध्ये. तो भिंत पाडून, भिंतीत फोडून आणि मग आतमध्ये डोकावतो. आणि आतमध्ये डोकावल्यावर काय? आता एक तर भाग आम्ही पाहिला सरपटणारे प्राणी 11-13 वाचा. एस्टेलचं पुस्तक 8वा अध्याय 11-13 वचन, 11 पासून 13 वचन. 11 वचन. त्याच्या पुढे इस्रायल घराण्याच्या वडिलांतले 70 पुरुष उभे असून त्याचमध्ये याजन्याबीन शाफान हा उभा होता. त्या प्रत्येक माणसाच्या हाती दुपाटणे होते. तेथे धुपाच्या दाट धुराचा परिमळ वर जात होता. परिमळ म्हणजे वास वर जात होता. तो मला म्हणाला, मानव पुत्रा, इस्रायल घराण्याच्या प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते का? ते तर म्हणतात की परमेश्वर आम्हाला पाहत नाही. परमेश्वरानं देशाचा त्याग केला आहे. तो मला म्हणाला ते याहून अधिक अमंगळ कृत्य करीत आहेत. अमंगळ, आता सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा अमंगळ कृत्य या भिंतीच्या पलीकडे त्यानं दाखवलं. आणि काय अमंगळ कृत्य ते पहा त्या ठिकाणामध्ये. काय अमंगळ कृत्य आहे? ती पुनरुक्ती तुला दिसून येतील. तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या उत्तरेस असलेल्या दरवाजाजवळ आणलं. तो तेथे स्त्रिया बसून तंबूच्यासाठी शोक करीत होत्या. एवढं सुंदर चर्च, पण भिंतीच्या पलीकडं समोर फार सुंदर सांगितलं बरं का. 70 वडील हातामध्ये धुपाटणं घेतलेलं आहे आणि त्या धुपाटण्याचा धूर, त्याचा वास, त्याचा परिमळ वर चढलेले असते. ऐका बरं का, ऐका. स्मरणा चर्च या चर्चचं कौतुक प्रभू करत आहे. आणि ज्या चर्चची स्थापना दाविदाची इच्छा होती बांधावं, पण त्याने बांधू दिलं नाही. बांधलं शलोमोनानं. आणि बांधलेल्या या मंदिरामध्ये, ज्या ठिकाणामध्ये परमेश्वराचा अभिषेक उतरून आला, याजक लोकांना सेवा करता येणार, ते शखेना गौरव उतरून आलं. आणि तेच मंदिर आता, त्या मंदिरामध्ये जर त्यांनी आणि म्हटलं भिंत तोडून तू पहा काय चाललंय. भिंत तोडून समोर तर सगळी सुंदर धुपाटणं घेऊन 70 वडील हातामध्ये धुपाटणं घेत आहेत आणि फिरवत आहेत. आणि धुपाटणं फिरवल्यावरती त्याचा सुगंध वर चाललेला आहे. हे काय हो? हे समोर खूप सुंदर आहे हो. काय सुंदर वर्शिप. हे धूप म्हणजे एक सुंदर उपासना, आराधना आहे. त्या आराधनेचा सुगंध वरपर्यंत जातो. प्रभूला ते सुगंध पसंत पडतो. पण प्रभू त्या सुगंधाला पाहून त्या याजकाला नाही पलीकडे जाऊ बघ. आणि पलीकडे काय माहिती का? स्त्रिया तंबूच्या नावाच्या मूर्तीची उपासना करत आहे. म्हणजे वासना, अंधारातलं कर्म, व्यभिचार, जारकर्म, देहाची पूजा केली जात आहे. तंबूजा म्हणजे देहाची मूर्ती येते. समोर काय खूप छान आहे, एकदम सुंदर उपासना आहे. क्वायर मधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं फिलिंग आहे. पण ते दिसतं फिलिंग, ते फिलिंग देवाला पटत नाही ना. इथं तर वासनेची उपासना केली जाते. वासना, तंबूजा म्हणजे वासनेची मूर्ती आहे. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची उपासना करा. आमचा देव पवित्र आहे. परंतु या पवित्र देवाची उपासना करत असताना त्या ठिकाणच्या स्त्रिया तंबूच्या नावाच्या मूर्तीला दंडवत घालत आहे. म्हणजे स्त्रिया व्यभिचारात अडकलेल्या आहेत. आज स्क्वायर मध्ये तुम्हाला तेच दिसणार आहे. गरीब मंडळी कोणती, ज्या ठिकाणामध्ये हायफाय कपडे घालून लोक उपासना करते, अनेक प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाद्य आहेत, त्याचा परिमळ, त्याचा आवाज, त्याचं साऊंड आणि त्याची गाण्याची पद्धत, गाण्याची कला ही सगळीकडे गाजली जाते. पण प्रभू त्या कलेकडे बघत नाही. आता तो बघतो काय, ती कला सादर करणाऱ्या लोकांकडे. आणि त्या ठिकाणात असं लिहिलंय तिथं, त्यानं स्त्रियांकडे पाहिलं. आणि स्त्रिया काय करत होत्या माहिती का? त्या तंबूजेची उपासना, वासनेच्या मूर्तीची उपासना करत आहेत. म्हणजे एकीकडे उपासना चालू आहे समोर आणि पाठीमागे व्यभिचार चालू आहे.
पाठीमागे विचार चालू आहे. आणि एवढं करून सुद्धा ती उपासना तशीच चालू आहे. का तर आमच्या डोक्यामध्ये देवाला ते आवडतं नाही. हो, देव फार पवित्र आहे असं लिहिलंय शास्त्रामध्ये. त्याच दर्शन मंडप तयार केला. दर्शन मंडप तयार करत असताना असं सांगितलं मोशेला, याजक सेवेसाठी तयार होतील तर याजकाला तू सगळा एफोद, कमरपट आणि चोळणा सुद्धा घालायचा. का चोळणा माहिती का? याजक पायरी जर चढेल ना तर याजकाची नग्नता सुद्धा दिसायला नाही पाहिजे. इतका लांबलचक झगा त्याला घालायला होत होता, अगदी पायापर्यंत. आता तो झगा जो आहे ना ते तुमचं नख सुद्धा दिसायला नाही पाहिजे. आणि आतमध्ये चोळणा घालायचा. का? पायरीने नग्नता बघू नये, पायरीने सुद्धा नग्नता बघू नये. म्हणजे मंदिराची पवित्रता एवढी होती की पायरीने सुद्धा याजकाच्या पायाची आणि कुठल्याच अंगाची नग्नता बघू नये, एवढा देव पवित्र आहे. मग आता स्टेजवरती काय आहे? खुल्ला शरीराचं प्रदर्शन आहे. आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ शकत नाही, कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही. आणि ते चालू आहे. आणि ते करता करता क्वायर मध्ये असणारे विवाहित असू द्या अविवाहित असू द्या एकमेकाशी त्यांचे शरीर संबंध चालू आहे असं बायबल सांगतो. बरं का, असं बायबल सांगतो. ती तेव्हाच्या काळात घडलेले आहे. तम्मूच्या नावाच्या मूर्तीची उपासना. आणि या स्त्रिया ते सर्रासपणे करत आहे, सर्रासपणे करत. ते विचार स्टाईल झालेली आहे. त्यांना वाटतं की नाही जगाची ती गरज आहे, आम्हाला शारीरिक भावना आहे. एक गोष्ट सांगू तुम्हाला, ज्याला शारीरिक भावना आहे त्याने स्टेज चढवली. जर तुमच्या फिलिंग्स एवढ्या स्ट्रॉंग आहे, जर तुमच्या वासना एवढ्या स्ट्रॉंग आहे तर त्या व्यक्तीनं परमेश्वराच्या वेदीवरती चढता कामा नये. का? अहो करू बुडून जाईल ना. ज्याच्यासाठी आमची एवढी मेहनत आहे. स्मरणा या ठिकाणच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय? प्रभू कौतुकाची थाप देतो. का? कारण त्या चर्चची पवित्रता त्या चर्चनी जपलेली आहे, शुद्धता जपलेली आहे. चर्चनं शुद्धता जपावी. मुलींनो, स्त्रियांनो, भावांनो, बहिणींनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येता त्यावेळेस तुमच्या भावनेवरती तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, भावनेवरती नियंत्रण असलं पाहिजे. आणि देवाच्या हृदयासारखा आहे, तो माझ्या हृदयासारखा आहे. पण थोडीशी वासना, थोडीशी भावना दावीदाला देवाच्या मनातनं उतरून टाकली. मनातनं तो उतरून गेला, मनातनं उतरतो. लक्षात ठेवा, मंदिर बांधायचं पण दावीदाकडनं नाही बांधून घ्यायचं. तो म्हटला रक्तपात झाला. मग काय शलमोनानं नाही, शलमोनानं रक्तपात केला नाही का? त्याने कसं लढायला लागल्या? त्याने पण रक्तपात केलाय. पण कोणत्या रक्तपाताविषयी बोलतो? त्या बाईला त्यानं खिडकीतनं पाहिलं आणि मग तिला घरामध्ये आणलं. तिच्या नवऱ्याचा खून त्यानं केला, ते रक्तपात. त्या नवऱ्याची बायको त्यानं आणली आणि तिच्या बरोबर त्याने विचार केला, हा रक्तपात त्यानं केला. आज बऱ्याच मंडळांमध्ये या गोष्टी उघड उघड चालू आहेत, एकदम फ्रीली, मोकळं आणि मोकळेपणानं चालू आहे. त्याच्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन पण घेत नाहीये आणि माहिती पण असतं. आणि आम्ही चर्चा पण करतो, याचं त्याच्याशी बरं का, त्याचं त्याच्याशी बरं का. आणि सांगताना सुद्धा बोलणाऱ्या लोकांना करणाऱ्या लोकांना दोघांना सुद्धा लाज नसते. आणि अशा प्रकारचं कर्म चालू आहे. आणि तो मंदिर किती छान आहे, उपासना किती सुंदर आहे. इथं काय म्हटलं, 70 वडील काय करते? 5 वर्ष 70 वडील धूप जाळत आहे. हा 11-13 त्याच्या पुढे इस्रायल घराण्याच्या वडिलांतले 70 पुरुष उभे असून त्याचमध्ये याजन्यापीठ शाफान हा उभा होता. त्या प्रत्येक माणसाच्या हाती दुपाटणे होते. म्हणजे काय? मंडळीतला प्रत्येक जण आराधना करत आहे. 70 लोकांच्या हातामध्ये दुपाटणे. म्हणजे हे चर्च इतकं भारी चर्च आहे. या मंडळीमध्ये एक सुद्धा व्यक्ती शांत नाही, सगळ्यांची आराधना चालू आहे. आता प्रभू या सगळ्यांच्या हातातले दुपाटणे, यांची सुंदर असणारी वर्शिप तो पाहतो. परंतु ते म्हणतो नाही, मला पलीकडचं बघायचं. भिंती तोड, भिंतीच्या पलीकडे बघायचं. आणि भिंतीच्या पलीकडे बघतो, इकडं स्त्रिया तम्मूजाची उपासना करत आहे, वासनेची उपासना करत आहे. देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर विचारांचं पावित्र्य सांभाळावंच लागतं. मंदिर कशासाठी? योग म्हणतो, मी माझ्या डोळ्याशी करार केलेला आहे, माझी नजर मी कोणा कुमारिकेवर जाऊन तरी कशी देऊ. हा करार आहे देवाच्या मंदिरामध्ये आला. काय करार?
एकदा वासना चर्च मध्ये शिरली की ते चर्च गरीब झालं. चीप, गरीब म्हणजे चीप. मग तुम्ही किती श्रीमंत असा, मग तुम्ही किती उच्च पदावरचे लोक असा, मुळात देवाला हे आवडतच नाही ना. असं लिहिलंय, वासना गर्भवती होती आणि पाप जन्माला. म्हणजे लेकरू जन्माला येताना वासना गर्भवती होती. आणि 1,44,000 ज्यांच्या कपाळावरती शिक्का केला आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलं ते 1,44,000 स्वर्गामध्ये प्रवेश दिला. कारण काय, ते स्त्री संघानं मलिन न झालेले म्हटलेले आहे. म्हणजे चर्च मध्ये उपासना करताना पहिली गोष्ट तर तुम्हाला जर वाटलं ना की नाही मला माझ्या भावनेवरती कंट्रोल नाही, तर सगळ्यात उत्तम मार्ग कोणता, तुम्ही लग्न करावं आणि पत्नीनं पतीला आणि पतीनं पत्नीला विश्वास राहावं आणि तुम्ही उपासना करा. ते चर्च एकदम स्टँडर्ड चर्च आहे. पण ज्या चर्च मध्ये कुठल्याच प्रकारचं दैवी असणारा भय नसणारं चर्च आणि मोघमपणे किंवा सर्रासपणे मी विचार करतो असलं चर्च हे चीप चर्च आहे. ते स्मरणा चर्च कधीच होऊ शकत नाही. आमचं चर्च त्याची ओळख काय असावी माहिती का, आमचं चर्च वासनेवरती विजय मिळवणारं चर्च. का तर आमच्या प्रभूला तीच आमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि मंडळी शिक्षणाची गरज आहे. तुम्हाला माहिती काय, नुसतं वासनेतच नाही, या एकदा वासना जर शिरली ना मनुष्य किती पूर्णपणे त्याच्या अधीन जातो आणि कशी चर्चची व्यवस्था बिघडून जाते तो तुम्हाला याच्यातनं कळणार आहे. स्मरणा चर्च आहे ना, या चर्चच्या पाठीवरती देव कौतुकाची थाप मारतो. त्याचं कारण काय माहिती का, देवाचे सगळे नीतिनियम पाळणारे हे चर्च आहे. पुन्हा तुम्हाला सांगतो, चर्च एक व्यवस्था असते. जसं शाळेमध्ये शिकवतात ना कसं वागावं. जर मुलगा शाळेला गेला नाही ना तर त्याच्या मागण्या तो नख वाढवतो, केस वाढवतो. पण त्याला एकदा शाळेत गेला ना तर त्याला ती सवय लागते केस कापायला पाहिजे. का तर सांगितलं जातं नाही जसं मारणार सांगतो नाही सरांनी आता तर इंग्लिश शाळेमध्ये तर नावी पण ठेवलंय. तुमच्याकडे ठेवलं नाही माहिती, पण आमच्याकडे आहे सेंट जोसेफला. आणि तो न्हावी काय करतो माहिती, कशी मी वेडेवाकडे कापून टाकतो की जेणेकरून यांनी पुढच्या वेळेस व्यवस्थितच कापली पाहिजे. आता शाळेत न्हावी आहे, चर्च मध्ये पण ठेवायला पाहिजे. व्यवस्था आहे शाळेमध्ये. बरं, शाळा शिकल्यानंतर तुम्हाला नोकरीची हमी देते का? कोणती शाळा सांगत नाही की तुम्ही आमच्याकडे तुमचं पोरगं घाला, गव्हर्नमेंटचा जॉब 100% रांग लागली असते तिथं, ते हमी देत नाही. ती व्यवस्था तुम्हाला जीवनाची हमी देत नाही. पण चर्च मधली व्यवस्था तुम्हाला जीवनाची हमी देते. जीवनाची हमी असणार ठिकाण आहे. मग या ठिकाणची व्यवस्था तर एकदम स्टँडर्ड असली पाहिजे. जिथं जाता तिथली व्यवस्था एवढी स्टँडर्ड आहे आणि तरी पण नोकरीची जीवनाची हमी नाही. आणि चर्च तर जीवन देणार आहे ना, जीवन देणार आहे. याची व्यवस्था कशी असली पाहिजे. मग तंबूजाची उपासना करणाऱ्या स्त्रिया मंडळीमध्ये आहेत का? वासनेच्या आहारी जाणाऱ्या मंडळी स्त्रिया त्या ठिकाणामध्ये का? आणि हल्ली जर तुम्ही बघितलं ना इतकं भयानक वातावरण झालंय. परवा पेपरला होतं 40 वर्षाची स्त्री आणि 25 वर्षाचा मुलगा, आणि त्या बाईनं तिचा नवरा असताना त्या मुलाबरोबर त्यांचं प्रेम प्रकरण झालं आणि त्याला डाऊट आला की तिचं अजून कोणावर तरी अफेअर आहे. आणि मग तो तिच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला लागला. त्याच्या नवऱ्याला तिला धमकी द्यायला लागला, आता मी तुझे फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवतो. मग तिचं डोकं फिरलं. तिने तिच्या आणखीन एका मित्राला सांगितलं आणि त्या मित्रानं याचा काटा काढला. म्हणजे किती व्यभिचार फिरायला लागलाय हो, किती व्यभिचार फिरायला लागलाय. आणि तो मंडळीपर्यंत आलेला आहे, माहित पण नाही लोकांना. पण प्रॉब्लेम काय माहिती का, हे सगळं पाहून सुद्धा लोक डोळे झाकून बसतात आणि सगळ्या गोष्टी देवाच्या हाती सोपवतात. नाही, देव त्यांना बघून गेली. पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर असं देशशास्त्रामध्ये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक चोर स्वर्गामध्ये का गेला माहिती का? असं लिहिलं, त्यानं दुसऱ्या चोराचा निषेध केला. स्वर्ग राज्यात जायचं ना तर निषेध करणारी गोष्ट असली, निषिद्ध गोष्ट. तंबूजाची वासना ही निषिद्ध गोष्ट आहे. म्हटलं नाही, भिंत पाड आणि बघ त्याच्या पलीकडे काय चाललंय. बरं, आता या स्त्रियांची त्यांनी मानसिकता बघितली. आता 17-18 16-17 वचनामध्ये 15-16 वचनामध्ये 15 आणि 16 वचनामध्ये काय तो मला म्हणाला मानवपुत्रा तुला हे दिसते ना? तुला हे दिसते का? याहून अधिक अमंगळ अजून एक अमंगळ बरं का. आता तंबूजाची उपासना आहे, त्याच्यापेक्षा एक अमंगळ काम आहे आणि ते सगळ्या चर्चेस मध्ये बरं का.
एकदम ठराविक चर्चमध्ये दिसेल, पण हे सगळ्या चर्चमध्ये काय बघा बरं तिथं. याहून अधिक अमंगळ गोष्टी तुझ्या दृष्टीस पडतील. तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या आतल्या अंगणात नेले. तो पहा परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे 25 इसम परमेश्वराच्या मंदिराकडे पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते. ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते. म्हणजे कोण हो? मोबाईलची रेंज शोधणारे. कोणतं चीप चर्च आहे? चर्च कडे पाठ, रेंज शोधायला लागले आणि सांगू ते सगळीकडे. आणि बाळकाला सांगावं लागतं, जामर बसावं लागतं. अहो जामर नाही ना, जाम करून घरी ठेवा. काय गरज आहे ना मंदिरात यायचं? चीप चर्च होतं ना या लोकांमध्ये, सगळं गाव होतं सगळं. मोबाईल सूर्याकडे तोंड करून थांबलेत, रेंज नाही. आणि थांबलेत कुठं? अंगणात. कुठं आहे ते? अंगणातच आहे की नाही? असं तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिरातल्या अंगणात नेले. कुठं असतात हे लोक? आतमध्ये येत नाही. हॅलो. अरे भिकाऱ्या, तुला कुठला कॉल आलेला आहे? हॅलो करत चालला. मोदीने कॉल केला तुला? कोण कॉल केलाय तिथं? आणि स्टाईल पण असे मारत जातात की 4 लोकांनी बघू याला कोण द्यायच्या खिशात दामडा नाही, पण रेंज शोधत नाही. मला रेंज नाही, मी बाहेर आलो तिथं. अरे तुझ्यामुळं चर्च गरीब झालं, भिकारी झालं. धन्य ते लोक देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर मोबाईल फेकून देतात. स्मरणा चर्च म्हणा, तुमचं प्रेम मोबाईल नव्हे, तुमचं प्रेम देवाचं वचन असलं पाहिजे. हे देवाचं वचन लक्षात ठेवा. सगळ्यात मोठा कॉल जर कोणता असेल तर परमेश्वराचं बोलावणं. हा सगळ्यात मोठा कॉल, सगळ्यात मोठा कॉल. मला देवानं बोलवलं म्हणून आम्ही बाकीचं सगळं बंद करायचं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथं तुम्ही काही क्षण घालवा, काही क्षणभर. काय परवा एक कुटुंब ठाण्यावरून माझ्याकडे आलं होतं. नवरा बायको 2 मुलं. आणि मग तो बाप रडतच आला. म्हटला की मी फार अक्कल पिणारा होतो, परंतु जेव्हापासून तुमचे संदेश वगैरे युट्यूबला ऐकले तेव्हापासून मी व्यसन सोडलं. पण माझा मुलगा इतका व्यसनाधीन झाला, तो कामावर सुद्धा दारू पिऊन जातो. आणि मग कामावरती गेल्यावर त्याला बॉस पण हाकलून देतो. मुलगा माझा खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे, चांगलं शिक्षण त्याचे, पण दारू पिऊन येतो. मग मला मोठा प्रश्न पडला, याला व्यसनातलं सोडवायचं तर कसं? मी ठरवलं नाही, चला आता ठाण्यावर आपण जाऊ शिलो चर्चला. तिथे गेल्यावरती काहीतरी प्रभू करेल. मोठ्या आशेने आलो, सगळं बंद करून आलो, सगळं आमचं कामकाज बंद करून तुमच्याकडे आलो. ते आले, रडत होता त्याचा बाप. आणि तो मुलगा सुद्धा एकदम निर्धावल्यासारखा माझ्यासमोर धावला. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. मग तो परिवार गेला. जाताना मी म्हटलं, प्रभू याला तू बदलून टाक. त्याच्यानंतर घरी गेल्यावर एक 15 दिवसांनी मला त्याचा मेसेज आला. काल परवा त्याच्या स्टेटसवर होते आहे. तो म्हटलं, जेव्हापासून आम्ही त्या चर्च मधनं घरी आलो आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी माझ्या मुलानं दारू प्यायचं बंद केली आणि आता 15 दिवस झाले त्याने दारूला हात लावले. आम्ही ठिकाण साधं ठिकाण नाही, ते कॉलिंग जे आहे ना, ते सगळ्यात भारी कॉलिंग आहे. आणि तिथं आल्यावर सूर्याला शोधू नका, सूर्याच्या निर्मात्याला शोधा. काय मंडळीची अवस्था. आज जर त्या ठिकाणामध्ये हे जे लोक आहेत ते मंदिराकडे पाठ करत आहे, मंदिराकडे त्यांचं लक्ष नाहीये. ते व्हॉट्सअप, ते फेसबुक, काय नाही हो. ते फेसबुक म्हणजे तुमच्या तोंडाला चापती आहे. बुक झालंय तिथं शिक्का बसलेला आहे. आणि मग त्याच्यात टाकायचं. आधी तर अश्लीलपणा करून मोकळा व्हायचा आणि त्याच्यात पाठवायचं, हा माझा मोबाईल हॅक झालेला आहे आणि तुम्हाला कुठल्या अश्लील गोष्टी आल्या त्या मी नाही पाठवल्या, त्या दुसऱ्या काय तूच आहे चोरट्या करून बसलाय ते. आणि आता लपवायसाठी हॅक झाला ना, आमचा नाही झाला, तुझा झाला काय हॅक? बरं का आता तुम्हाला पाप आवडतं? बरं आता तुम्ही सूर्याकडे बघितलं, त्या मोबाईलकडे बघितलं, सैतान काय नाही, याला देवाचा भक्त आहे, मंदिरात बसला, याला चांगलं वचन पाठवा. तो कशाला वचन पाठवल? येशूला तो डोंगरावरती घेऊन जातो, म्हणतो असं लिहिलंय, जर तुला भूक लागली तर धोंड्याला आज्ञा कर, धोंड्यापासून तुला भाग करेल. त्यानं त्याला दैहिकता शिकवली. मोबाईल तुम्हाला आत्मिकता कशी शिकवेल? तो तुमचं आत्मिक जीवन उद्ध्वस्तच करणार आहे.
आणि त्याची सुरुवात कुठं करणार आहे? मंदिरामध्ये. त्यानं सांगितलं मंदिरात चल, भिंत फोड. भिंती फोडल्यावर सांगितलं अंगणात बघ ना, अंगणात काय चाललंय. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा देवाच्या मंदिरात तुम्ही बसताना खाली मान घाला, गुडघ्यात डोकं घाला, अजून तिकडून मोबाईल बघा आणि तिकडून मोबाईल बघा, सगळीकडे फिरवला तरी देव तुम्हाला बघत नसतो. उठून पण फिरवा बरं का. काय पाडका दिसतो आणि काय तरी एवढे डांबरेत नाही त्या बायबल मध्ये मोबाईल ठेवून बघत असेल आणि त्यांना वाटतं आम्हाला कुणीच पाहत नाही. अहो लिहिलंय अंगणात बघितलं, मंदिरात बघणार नाही का? आणि मंदिरात बघितलं तर तुमच्या मंदिरात गौरव आणि वैभवच निघून गेलो. काय स्मरणा चर्चा. मोबाईलची रेंज शोधत नाही, त्या सूर्याकडे ते पाहत नाही, सूर्याकडे पाहत नाही. का देऊ नाही का? देवाला भेटण्यापेक्षा जगात कोणतंच मोठं काम नाही. आणि परमेश्वराची आराधना, उपासना करणं याच्यापेक्षा दुसरं मोठं कोणतंच काम नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात भारी मेसेज कोणता आहे? मोबाईलचा नाही, तर हा सगळ्यात भारी मेसेज आहे जो तुम्हाला जीवन देतो. तो मेसेज चेक करू नका, त्या मेसेजला चेक करू नका. त्या मेसेज मध्ये फक्त एक असतं, आता असतं आय लव्ह यू, दुसऱ्या असतं आय हेट यू. आधी असतं आय मिस यू, नंतर येतं आय किक यू. आणि ते बघत बसतो आम्ही नाही का. मग जानू 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 जानू, अरे जानू नाही बाबा, जॉनी जॉनी येस पप्पा. सुवर्ण चर्च तसं नाहीये. काय सुंदर चर्च आहे ते. त्याच्यातले लोक त्या डबड्याला महत्व देत नाही, ते स्वर्गाच्या घराला महत्व देतात. देवाच्या घरामध्ये डबडं नकोच आहे, डबडच नको आहे. आणि लक्षात ठेवा, हे डबडं चर्चला उद्ध्वस्त करत चालले, मंडळाला उद्ध्वस्त करत चाललेलं आहे. आणि याच्यामुळेच काय होतं माहिती का, त्या मंडळीमध्ये वर्शिप करणारे लोक वर्शिप संपल्यावर एकमेकाला मेसेज करतात, तू खूप छान दिसत होती, तू खूप छान दिसत होता, तुझा आवाज खूप छान येत होता. हे आवाज एक दिवशी बंद होणार. का माहिती का? तुम्ही या गोष्टीला महत्व जास्त दिलं, देवाच्या सानिध्याला महत्व दिलं नाही. धन्य ते लोक, शास्त्र सांगतं माझा वल्लभ लाखामध्ये एक आहे. देवाच्या भवनामध्ये आल्यावर ते फक्त प्रभूचं कौतुक करतात, देवाचा गौरव करतात, त्याची महिमा करतात. म्हणून इथं स्मरणा चर्च आणि त्या चर्चमध्ये 8व्या वचनामध्ये काय म्हटलं वाचा, 17व्या वचनामध्ये, 16व्या वचनामध्ये हे मोबाईलचे रेंज शोधतात. पुढे तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? काय दिसतं बघा. अमंगळ त्यांनी सांगितलं मोबाईलची रेंज. अजून काय म्हटलं 17व्या वचनामध्ये? यहुदाचे घराणे अमंगळ कृत्य करीत आहे. अमंगळ, यहुदाचं घराणे. यहुदा म्हणजे देवाची स्तुती बरं का. यहुदा म्हणजे देवाची स्तुती करणे. आणि देवाची स्तुती करणारे लोक काय अमंगळ कृत्य करत ते पहा. वाचा. हे थोडे झाले काय? देश जुलमाच्या कृत्यानं भरून ते मला पुन्हा संतापितात. पाहते आपल्या नाकात डहाळी लावित नाहीत. काय लावतात तो? डहाळी लावित आहेत. काय करत आहेत नाकाला? डहाळी लावित आहेत. आता तेव्हा नव्हती नथ, आता कानात पण डाळी, नाकात पण डाळी नाही का. पोरांच्या बघितलं तर जे बायकांनी घालायचं ते पोरं घालायचं, जे पोरांनी घालायचं ते बायका घालतात नाही का. आणि शास्त्र काय सांगतं? हे काय हो? काय ते? आणि अमंगळाचा मी मंगळ करून ठेवला ना. त्यांनी कानामध्ये डहाळी घातली, नाकामध्ये डहाळी घातली. आज तुम्ही बघितलं ना तर त्या बैलाला जिथं बांधतात तिथं पोराला बांधायला आरपार भेटत नाही. ते बैलाला बेसन घालतात आणि हे असे नाक टोचतात नाही इकडून तिकडून. आणि काय सुंदर उपासना होती त्यांची. आणि येळी पण तिथं उतरून अभिषेक, कोणता आला रे अभिषेक उतरून? त्याने नाक टोचलंय आणि तुम्ही तिथं गातात, त्याने धूर सोडलाय इकडून तिकडून. आणि त्यांना ओरिजिनल धूर सोडता येत नाही, मग हे धूर सोडतात इकडून तिकडून. कसं तर अभिषेक यायला पाहिजे. आणि तुम्हाला हे सांगू का, अश्लीलता कुठल्या लेवल पर्यंत पोहोचली. पब मध्ये जाताना सुद्धा हातावरती एक शिक्का मारून जावं लागतो.
ते लोक व्यसन करतात ना, सगळ्याला प्रवेश नव्हतो. आणि आता वर्शिपला सुद्धा तुम्ही जर बघितलं ना तर तिथं शिक्का मारून तिथं लोकांना बाटल्या बिअरच्या देतात, तिथं लोकांना कोल्ड ड्रिंक्स दिलं जातं. काय केलं सैतानानं? कॉपी केली ना ती. आणि आमचे तरुण त्या गोष्टीला इतके वाहवत जातात, ते बायबल मधलं सत्य शोधत नाही. काय आहे, देवाला काय आवडतं? स्मरणा या ठिकाणचे चर्च तसं नव्हतं, ते आत्मिक चर्च आहे. आत्मिक चर्च आहे, स्पिरिच्युअल आहे. पारख केली पाहिजे कोणती गोष्ट देवाला पसंत आहे, कोणती गोष्ट. उपासना म्हणजे नेमकी खरी काय आहे. हा कृत्रिमपणा तुमच्यामध्ये असता कामा नये. आम्ही देवाचे लोक आहोत आणि देवाच्या लोकांना आपल्या शरीराचं पावित्र्य राखावंच लागतं. कशा पद्धतीने तुम्ही उभं राहा, या सगळ्या गोष्टी या चर्च मध्ये पाहिल्या जातात. जे आम्ही पाहतो की या शल्मोनानं बांधलेल्या मंदिरामध्ये त्यांनी म्हटलं, त्यांनी नाकामध्ये आणि आंब्याची कशाची काळी असं ते आपल्या नाकात डहाळी लावित आहेत. ते आपल्या नाकात काय लावत आहे? डहाळी लावित आहेत. ते तर लावून या हो. लोखंड पितळ लावायची, डहाळी तर लावा. ऍटलीस्ट तुम्ही देवाच्या वचनातलं तरी काय समजेल. झाडं तर आली नाकात मध्ये, काय डहाळी लावत होते. नाकामध्ये डहाळी लावणं ही गोष्ट अमंगळ आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जाऊ नका अशा उपासनेला. आमेन म्हणा. म्हणून जाणार तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही प्युअर नगरचे आहेत. आम्हाला आवडतं ना, स्टाईल आवडते. चांगले केस ठेवायचे नाही, त्याला वाळा पिळा घालून घुंगरू करून इकडून 4 वेळ्या तिकडून 4 वेळ्या, ते सगळं करून ज्या उपासना पावर आली. पावर शमशोनाच्या सांगवाटा त्याची पावर आली त्याच्यावर. वास्तव आहे आणि देवाला ते अमंगळ वाटतं. का माहिती नाही काय? लोकांनी तुम्हाला पाहू नये, ज्याची उपासना करतो त्यालाच लोकांनी पाहावं. तर सारं कॉन्सन्ट्रेशन तुमच्यावरती. आणि मी पाहतो होते ते असे ते आराधना करणारे लोक इतकं गंभीरपणे आराधना करतात, ते एकमेकाला बघून हसत असतात. त्यांना भावना नसतात, त्या ती शुद्धता पवित्रता नसते होती. तर एकदम ओंगळ चित्र. तिथं देव बोलताना त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, मोशेला त्याला सांगितलं, अरे लोकांना पर्वताच्या जवळ येऊ देऊ नकोस, त्यांना लांब थांबायला सांग. का तर माझं तुझं संभाषण चालू आहे आणि तुझ्या आणि माझ्या बोलण्यामध्ये जर त्याने मला डिस्टर्ब केलं तर तो अग्नी त्यांच्यावर येऊन ते वसवून जातील. इतकं देव बोलताना पिन ड्रॉप सायलेन्स असतं. मग तिथं उपासना करताना एवढं कसं अमंगळ जीवन असू शकतं? हा देवाचं वय नाही का? पण स्मरणाच्या स्वरूपात वय होतं. चर्च बाहेरच्या लोकांसारखं तुमचं चर्च बनवू नका. तुम्ही स्मरणा चर्च बना. स्मरणा चर्च. आमच्या चर्च मध्ये स्टाईल नको आहे, फायर पाहिजे, आग पाहिजे. आणि आमच्या चर्चची ओळख आग असली पाहिजे. प्रिया तुम्हाला माहिती का, त्या काळामध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा आला ना, तर त्या शिष्यांची ओळख काय होती? अरे अशिक्षित अडाणी. पण हे आपल्या भाषेमध्ये देवाचं महत्कृत्य वर्णन करत आहे. आमच्यामध्ये स्टाईल नव्हे, आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. देवाचा आत्मा ही आमची ओळख असली पाहिजे. आणि नाक टोचलं असं त्या ठिकाणामध्ये सांगितले. वचन परत असा. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? यहूदाचे घराणे येथेही अमंगळ कृत्य करीत आहे. यहूदाचं घराणं येथे सुद्धा अमंगळ कृत्य करीत आहे. हे थोडे झाले काय? देश जुलमाच्या कृत्यानं भरून ते मला पुन्हा संतापितात. तो म्हणतो की या आता हे सगळं करत आहे. कशाने संताप आला? मोबाईलची रेंज संताप आणणारी गोष्ट. नाक टोचणं संताप येतो का नाही? पण तुम्हाला आवडतं ना, तुम्ही म्हणता वर्शिप आहे. आणि तुमची वर्शिप देवाला संताप आणते ना. तुमच्यामध्ये प्रेम प्रकरण चालू आहे आणि तुम्हाला ते आवडतं, पण देव म्हणतो संताप येतो ना मला. मुला मुलींमध्ये आणि पूर्णपणे ते ऐच्छिक आहेत, आहिक आहे. आणि मुळामध्ये काय होतं माहिती का? सैतान तुम्हाला बरोबर, आता ईश्वरा सुद्धा त्याने वचन आणून दिलं बरं का. म्हणून तो काय म्हणतो, तुला भूक लागली तर धोंड्याला आज्ञा कर, बघ धोंड्यापासून भाकरी. त्याने वचन घेऊन आला.
आता तुम्हाला पण प्रेम प्रकरण करताना वचनच घेऊन येणार ना सैतान. सलोमोनानं 1000 केल्या, आता तर माझ्या 2-3 झाले. एवढे हुशार, काय अंकगणित तुमचं पाठ आणि काय पक्क. सलोमोनानं 1000 केल्या, आत्ताशी बाळक साहेब माझ्या 2-3 आहेत. देवानं सलमोनाकडनं मंदिर बांधलं, प्रवणी काय सलमोनाकडनं मंदिर बांधलं, आमच्यासारख्या 2-3 करणाऱ्या लोकांकडनं मंदिर देव बांधलं. 3 बायका, 4 बायका, 5 बायका. आणि देव म्हणतो हे अमंगळ कृत्य आहे, अमंगळ कृत्य आहे, व्यभिचारी मती आहे, अशुद्ध जीवन आहे. तुम्हाला तुमचा पती, तुम्हाला तुमची पत्नी आहे, त्या पती पत्नीला एकमेकांना विश्वास राहावं, याच्यामध्ये देवाचा संतोष आहे. विश्वासू राहा ना. कोणत्या गोष्टीमध्ये अडकले चर्च आज? कसली अशुद्ध अमंगळ गोष्ट, ज्या गोष्टीमुळे परमेश्वर आणि संतोष त्याला होतो. अहो ही गोष्ट मी बोलतो मोरून नाही बोलतो. एक बाई माझ्यासमोर खूप रडत होती, तिचा नवरा पाळक आहे आणि तो पाळक चर्च मधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तो म्हणतो की यातनं मला सुटका होऊ शकत नाही, हे माझ्याकडनं घडणारच आहे. त्याला पत्नी आहे ना, ठीक आहे, त्याच्याकडे पत्नी नसती तर कदाचित एक्सक्यूज झाला असतं ना, प्रभूनं ते समजलं असतं अशक्तपण त्याचं. पण व्यभिचार जो इतका भिनलेला आहे ना की त्याला बरं वाईट काही कळत नाही. आणि मग तो म्हणतो की जर तुला पटत नसेल तर तुम्हाला सोड. पत्नीला तो म्हणतो, त्याची पत्नी रडते, तेव्हा ती कसं काय पाळत साहेब, काय करू, कशा पद्धतीने माझ्या पतीला समजावून सांगू, काय केलं पाहिजे. आणि तो निर्भीडपणे ती गोष्ट म्हणतो, मला हे त्याच्याशिवाय जमत नाही, हे पाप माझ्या हातून घडणार. आणि ते घडत आणि तो सेवा करत आहे, दोष देतो मंडळीला. बरं प्रश्न असा आहे, हा जर व्यभिचाराचा आठवा त्या मंडळीमध्ये असेल तर मंडळी किती व्यभिचार करेल? तो व्यभिचार काम करणार ना तिथं, तो व्यभिचार काम करत आहे. आणि धन्य ती मंडळी ज्या मंडळीमधले लोक व्यभिचारापासून अलिप्त राहतात. अलिप्त राहा, अलिप्त राहा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, नेहमी पाळक आणि पाळकाच्या पत्नीला तुम्ही आदर द्या आणि त्याला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट सांगू तुम्हाला, त्याने पापामध्ये अडकू नये. कोणता हा परिपूर्ण सेवक असत नसतो. त्याला सुद्धा येशूला डोंगरावरती नेऊन त्याला देहाची लालसा दाखवली. येशूला सुद्धा, येते का तुमच्या लक्षात, येशूला सुद्धा ती लालसा दाखवली आणि येशू त्या लालसेमध्ये नाही अडकला. तो म्हटलं मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या सेवकाला, एक स्मरणा चर्च काय माहिती का, सेवकाला देवानं वचन सांगण्यासाठी मुभा दिली पाहिजे, त्या पद्धतीने त्यांना सपोर्ट केला पाहिजे. स्मरणा चर्च ते आहे. येशू जसं वचन काढून देते ना, तर त्या ठिकाणामध्ये तुमच्या सेवकाला, या मंडळीच्या त्या दूताला हे पत्र लिही. काय पत्र लिही? हे सेवका संबंधानं सांगितलं गेलं. आराधना करत असताना, मिनिस्ट्री करत असताना तुम्ही तुमच्या दोघा पती पत्नीचा सन्मान केला पाहिजे. कशासाठी? पाळकाला. बऱ्याच लोकांना सवय असते, मला माहिती आहे, काही लोक पाळकाला चढवायला ना, तुमची बायको तुम्हाला शोभत नाही, तुम्ही जास्त हँडसम आहे. कधी कधी त्या बायकोला बोलू, सिस्टर तुम्ही खूप स्मार्ट आहे, तुम्हाला वाटत नाही याच्यापेक्षा चांगला पती तुम्हाला, काय दाखवता काय तुम्ही? जे देवानं दिलं ते उत्तम आहे, येस आमेन, ते बेस्ट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं बेस्ट नव्हतं म्हणून देवाने त्याला दिलेलं आहे. हे धारणा मंडळीमध्ये असले पाहिजे, ते स्मरणा चर्च आहे. बरं मुळामध्ये मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, तुम्हाला चर्च मध्ये आल्यावर फक्त देवाविषयी बोला ना, पाळकाची फॅमिली, पाळकाचं घर, त्याची बायको, त्याची आई, त्याची बहीण, त्याचं आमक, एवढी उठा ठेवा, एवढं धुणं तुम्हाला धुवायला तुम्ही काय परीट का धोबी हो? तुम्ही सगळ्याचं धुणं धुवून बसता चर्च मध्ये, त्याचं असतं त्याचं तसं. आणि वाळत घालत दुसऱ्याच्या घरात, पाळकाचं धुणं धुवायचं दुसऱ्याच्या घरात वाळत घालायचं, हे आमच्या पाळकाचं धुणं.
स्मरणा चर्च तसं नाही. स्मरणा चर्च ते एकमेकाची उणीधुनी काढत नाही, ते प्रभूचं गौरव करणारं चर्च आहे. प्रभूचं गौरव करणारं चर्च. आता तो म्हणतो की हे गरीब चर्च आहे. आता हे गरीब चर्च पण धनवान चर्च आहे का. शेवटचा टप्पा आहे जो याच्यामधला आणि ते मंडळीचं क्लायमॅक्स आहे. स्मरणा चर्च तो की या लोकांमध्ये हे मोबाईल बहादूर नाहीये. या लोकांत नाक टोचणारे लोक नाहीये. ते तरुण नाक टोचलेले नाही. त्यानंतर त्या ठिकाणचे तरुण आणि तरुणी यांच्यामध्ये व्यभिचाराचा आत्मा काम करत नाही. स्मरणा चर्च मध्ये ते व्यभिचाराचा आत्मा काम करत नाही. हे चर्च एकदम पवित्र चर्च आहे. पण या चर्चचं वैशिष्ट्य काय. लोक त्यांना म्हणतात गरीब आहे, काहीच नाही यांच्यामध्ये, काहीच नाही. यांच्या मुलांना काम नाही, मुलींना काम नाही, यांच्याकडे पैसा नाही, यांच्याकडे जमीन नाही, यांच्याकडे आणि चांगली बिल्डिंग नाही, यांच्याकडे चांगले वाद्य नाही, यांच्याकडे चांगली साऊंड सिस्टम नाही, सगळं वाईट 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 गरीब. आणि देव धनवान काय बघताना अरे हे चर्च आहे, यातले तरुण सगळ्यात भारी, त्यांना नोकरी नाही पण यांच्या नाकात पण नाही. हो नोकरी नाही याच्यामध्ये वाईट वाटून घेऊ नका. नाकात नाही याच्यावर टाळ्या वाजवा स्वतःला, नाही का. आमच्या नाकात नाही. प्रभू आमचं नाक बघतो, तुमचा खिसा नाही बघत किती पैसा आहे, काय बघतो. तुम्हाला किती मोठी नोकरी दे. अहो एवढी मोठी नोकरी नाक टोचलंय आणि तो म्हणतो या मंगळ आहे. येते का लक्षात तुमच्या. किती मोठी नोकरी आहे हे तुमचं प्रतिफळ नाही. तुमचं नाक टोचलं नाही हे तुम्हाला प्रतिफळ आहे. तुमच्या मुलींच्या अंगावर हायफाय ड्रेस नाही म्हणून तुम्ही गरीब नाही. तुमच्या मुलींनी अंगभर कपडे घालून देवाची उपासना करते, केस झाकत आहे, देवाची उपासना करते. देव म्हणतो धनवान लोक आहेत. हो हे धनवान लोक आहेत, श्रीमंत मंडळी आहे. हे स्मरणा चर्च आहे. स्मरणा चर्च आहे. हे तरुण आपले डोळे उघडे ठेवून सूर्याची उपासना करत नाही, मोबाईलची उपासना करत नाही, तर निर्मात्याची उपासनेमध्ये तल्लीन झालेले. त्यांचं सारं लक्ष यहोवा देवाकडे, त्यांचं सारं लक्ष पित्याच्या उजवीकडे बसलेल्या देवाच्या पुत्राकडे. आणि तो हे चर्च धनवान चर्च. धनवान चर्च म्हणा. स्मरणा या ठिकाणच्या मंडळीचं प्रभूनं कौतुक केलेलं आहे. आता प्रश्न तुमच्या मंडळीचा आहे. मंडळी धनवान कशी काय बनते. गरीब आहे पण धनवान. हे देवाचं शिक्षणच वेगळं आहे. गरीब आहे पण धनवान आहे. तू श्रीमंत आहे, तुझ्या अंगावर ते वस्त्र आहे तुला वाटतं उघडा बघडा आहे. ते पुढच्या मंडळीमध्ये आम्ही पाहणार. पण इथं म्हटलंय ती मंडळी गरीब आहे पण ती मंडळी धनवान आहे. काय या मंडळीचं वैशिष्ट्य. त्याच्यासाठी एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. दुसरे करंथीकराचं पत्र 8 अध्याय 1 ते 4 वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 8 अध्याय 1 ते 4 वचन. हा बंधूंनो मासेदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांचं औदार्य संपन्नता विपुल झाली. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडे आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्यात कृपा व्हावी. आम्हास आशा होती त्याप्रमाणे केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम आपल्या स्वतःस प्रभूला दिलं आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. जसं स्मरणा या ठिकाणचं चर्च गरीब चर्च आहे, तसं मासोदरिया या ठिकाणचं चर्च. आता मुळामध्ये आम्हाला गरीब आणि देव धनवान कसं म्हणतो हे समजून घेणं गरजेचं. तुम्ही वोगम नाही म्हणू शकत नाही ते चर्च गरीब होतं. त्याला बायबलचा बेस लागतो ना. बायबलचा बेस आहे गरीब चर्च. त्या चर्चला देव धनवान कसं म्हणतो. मग त्याचा बेस कुठे. त्याचा बेस तुम्हाला मासोदरिया या ठिकाणच्या चर्चला तो बेस दिसतो. ते चर्च गरीब होतं आणि किती गरीब होतं माहिती का. कमालीचं दरिद्री चर्च. दरिद्री म्हणजे त्यांना देण्याची ताकदच नाही.
आता बघा, जेव्हा लोक गरीब चर्चमध्ये येतात ना, त्या लोकांना धनवान होण्याचा मार्ग, देव त्यांना कसं धनवान बनवतो, तो धनवान होण्याचा मार्ग जे स्मरणा या ठिकाणच्या मंडळी संबंधाने सांगितलं आणि ते मासुदनीच्या मंडळीमध्ये ते होतं. आणि आता ते या पृथ्वी तलावरती असं एक चर्च देवाला पाहिजे की जे गरीब आहे पण धनवान आहे. ऐका बरं का, जे गरीब आहे पण धनवान आहे. आता काय होतं माहिती का, गरीब ही मानसिकता असते. गरीब ही मानसिकता असते. गरीबी तुम्हाला समजतं का, ती मानसिकता आहे. कसली मानसिकता माहिती का, शिष्यांकडं 200 रुपये होते आणि मुलाकडं 5 भाकरी 2 मासे होते. बरोबर? 5 भाकरी आता जरी तुम्ही हॉटेलमध्ये गेला तर 200 रुपयात 5 भाकरीपेक्षा जास्त जेवण मिळणार आहे. तेव्हा तर स्वस्त होते हो, असं म्हणतात. मला आठवतं, आता मी काय एवढा बाबा आदम के जमानेचा नाही, पण मी स्वतः बघितलेलं आहे. रॉकेलनी 22 पैसे लिटरने आणलं. किती पैसे लिटरने? मटन मी 2 रुपये किलोने आणलं. आणि जे तुम्ही खाता ते 2 रुपये. तांदूळ 2 रुपये किलो होता, चांगला तांदूळ. आता ह्या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी वाटतात. हे तुम्हाला का सांगायला लागलो, ही गोष्ट एक 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यास पेट्रोल 7 रुपये लिटर. मारुती जी 800 आली, त्या मारुती 800 ची किंमत 45,000 त्यावेळेस होती. 45,000 मिळत होती मारुती 800. आणि फक्त एकाच पाळकाकडे होती पुण्यामध्ये, ती मधली पाळक. त्या पाळकाकडे ती होती. त्यावेळेला सगळ्या श्रीमंत इथं 2 व्हीलर मध्ये पेट्रोल होता येत नाही, मारुतीमध्ये कुठं होणार नाही. त्या पाळकांची तर परिस्थिती तशी होती. आता विचार करा, हे त्यावेळेस होतं की ही जी गोष्ट बायबलमध्ये सांगतो ती 2024 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती शिष्यांकडे 200 रुपये होते. मानसिकता मी तुम्हाला सांगतो, त्या कोरोना जर गप्प केलं तर बरं होईल. मानसिकता तुमची गरीब असते. येशू शिष्याला म्हटला, तुम्ही यांना भाकरी द्या. ते म्हटले, आमच्याकडच्या 200 रुपयाच्या भाकरी यांना कशा काय करणार? मासुदिन्याची मंडळी कशी नाही बघा, मासुदिन्याची मंडळी आणि डोंगरावरती असणारा एक छोटा मुलगा आणि स्मरणा चर्च, या दोघांमध्ये, या तिघांमध्ये जे कॉम्बिनेशन किंवा तिघांमधलं साम्य आणि गॉड चर्च मधलं साम्य कसं असावे तुम्ही मला सांगत. मी बाकीच्या मंडळांसाठी नाही, मला या चर्चने बोलवलं ना, आणि गॉड चर्चला धन्यवाद करून चालणार. तुम्हाला श्रीमंत देव तुम्हाला श्रीमंत बनवणार 100%. आता तुमच्याकडे गाड्या कमी आहेत, एक 10 वर्षांनी तुमच्या मंडळीत 4 व्हीलर सगळ्यांकडे असणार आहे, जास्त असणार. माझ्या चर्चवरून सांगतो की आता मला पार्किंगची प्रॉब्लेम आहे, आम्हाला पार्किंग साठी जागा नाही, सगळ्यांकडे 4 व्हीलर आहे. जे मुक्त ते 4 व्हीलर 2 व्हीलर तर एवढ्या झाले की बस नको. आता 4 व्हीलर वाढले. का माहिती का, माझं चर्च पण मी तुम्हाला सांगितलं गरीब चर्च पण धनवान. स्मरणा चर्च गरीब चर्च आहे पण देव म्हटलं धनवान आहे. मग कसं काय धनवान आहे? मेंटॅलिटी बदलली पाहिजे. बऱ्याच वेळा चर्च मध्ये आल्यावर आम्ही काय म्हणतो माहिती का, आम्ही गरीब आहे हो, आमच्याकडे काय नाही पाळत साहेब. मासुदिन्याचं चर्च गरीब होतं आणि ते त्या सेवकांना रिक्वेस्ट करायला लागलं, आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. म्हणजे पैसे नाही का, तुम्हाला खायला काय? कमालीचं दारिद्र्य. कमालीचं दारिद्र्य तुम्हाला समजतं का? उसनं आणून घर चालवणं, याला कमालीचं दारिद्र्य. आता पूर्वी ते करत होते लोक, आता नाही तुमच्याकडे, आणि तुम्हाला कोण उभं पण करत. ते म्हणायचे वाटीवर तांदूळ द्या, कमालीचं दारिद्र्य. जे जुने लोक आहेत त्यांना माहित असेल, शेजारी जायचं वाटीवर तांदूळ द्या, उसने द्या. आणि मग ते लोक दिल्यावर माप देताच आहे, बघा बरं का आम्ही एवढं दिलंय, असंच परत करा म्हणायचे त्यावेळेचे लोक. एवढं दिलंय बरोबर काय माहिती. मी काय जुना आणि नव्यामधलं कॉम्बिनेशन तर ते म्हणायचे नाही, असं दिलं असंच तुम्ही परत करायचं. आणि ते ज्याच्याकडे जास्त आहे ते उसनं द्यायचं. मग विचार करा, तुमच्या घरातच खायला काय नाही, कमालीचं दारिद्र्य, तुम्हीच दुसऱ्याकडनं उसनं आणता. आणि याच्यामध्ये तुमची औदार्य संपन्नता म्हणजे कळतं का, देण्याची वृत्ती. म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडनं मागून आणता,
पण सेवकाला तुम्ही काय सांगता माहिती का, मला सेवेमध्ये सहभागी करून घ्या. म्हणजे काय माहिती का, तुमच्याकडे खायला काय नाही, पण बाळासाहेब आम्हाला सेवेमध्ये म्हणजे काहीतरी आम्हाला हातभार लावायचा चर्चला, आर्थिक मदत तुम्हाला करायची चर्चला, आर्थिक हातभार तुम्हाला लावायचा. तुमच्याकडे नाहीये, माझ्याकडे एक परिवार असावा, चांगल्या ठिकाणात कामाला, आणि त्यांना जिथं कामाला होते त्या ठिकाणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 45,000 पगार द्यायचा असावा. पण कर्ज केल्या कारणानं तो पगार 227 कधी 165 रुपयाचा पगार यायचा. पण मोठा पगार होता, खूप कर्ज झालं होतं त्यांना. काही वचन शिकले, ऐकले ते, आणि दर महिन्याला ते कर्ज काढून घर चालवायचे. आणि किती वर्ष चालवलं त्याला मोजदार नाही, ते खूप वर्ष चालवलं. पण त्यांना कळलं, हे वचन सगळं समजावून सांगितलं त्यांना, ते कळलं. मग त्यांचा पगार असायचा 225-165 रुपये महिन्याला, म्हणजे कापून हातामध्ये आले. मग सावकाराकडे जाऊन ते कर्ज काढत होते, पण दशांशासाठी सुद्धा कर्ज काढायचे. ते काय म्हटले माहिती का, आम्ही आमचं घर चालवण्यासाठी कर्ज काढतो, आता पालकाचं उत्पन्न तर दशांश आहे, मग पालकाचं घर कसं चालणार. जर आमचं घर चालवण्यासाठी आम्ही कर्ज काढतो, तर दशांशासाठी सुद्धा, मी तुम्हाला पगार तरी लिस्ट ठेवायची माझी, अहो पगार तुम्हाला तरी एवढा कमी आहे, कसं काय, अहो घर चालवायला कर्ज काढतो, दशांशासाठी सुद्धा कर्ज काढले. काय झालं माहिती का, आज त्यांची लेकरं मोठ्या हुद्द्यावरती आहे. कमालीचं दारिद्र्य पण औदार्य संपन्नता विपुल असली पाहिजे. गरिबी हा तुमच्या जीवनामधलं आणि एक तुमचं भांडवल बनलं पाहिजे. तुमची गरिबी हे तुमचं भांडवल आहे, धर्माण होण्याचा तो मार्ग आहे. आणि मास्वदनीयचं चर्च आणि स्मरणा चर्च हे दोन्ही चर्च तसेच आहेत. आणि मी आता असं म्हणेल, या दोन्ही चर्च मध्ये तिसरं नाव गॉड चर्च असेल. हे तुमचं चर्च असलं पाहिजे. कसं माहिती का, तुमच्याकडे जे उत्पन्न आहे, तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, मंडळीला देव पाहताना देव समृद्ध करण्यासाठी त्या मंडळीची मनोवृत्ती पाहत असतो. हे चर्च हे प्रगटीकरणातलं जे शिक्षण आहे ना, मंडळांमधलं जे कमी पण काढावं याच्यासाठी दिलं. पहिली मंडळी ज्याच्यामध्ये पाहिलं त्यांच्याकडे सगळं चांगलं आहे, पण त्यांच्याकडे प्रीती नाही. आता दुसऱ्या मंडळीत प्रीती आहे आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत, पण ही टॉपची मंडळी आहे, सुपिरियर, एक गौरवी मंडळी, ज्या मंडळीला प्रभू शब्बासकीची थाप देतो, ज्या मंडळी संबंधानं म्हटलेलं आहे. मला वाटतं त्याच्या प्रगटीकरणाचं पुस्तक आणि त्याचं 10 वचन वाचता का, दुसरा अध्याय 10 वचन. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी की कित्येकास तुरुंगात टाकणार आहे, आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आता या चर्चचं समृद्धी काय माहिती का, जर चर्च गरीब असून सेवेमध्ये सहभागी होणारा चर्च असेल तर बायबल काय सांगते माहिती का, काय देईल तुला, जीवनाचा मुकुट देईन. म्हणजे गरीब चर्च ज्यावेळेस मानसिक दृष्टिकोनातून धनवान होतं, त्यास बायबल सांगतं त्या चर्चला देव जीवनाचा मुकुट देणार. येस, हालेलुया, जीवनाचा मुकुट. आमेन. इथं थांबूया. जाता जाता मी तुम्हाला सांगेन, अनेक मंडळी या नगरमध्ये असतील, पण तुमचं चर्च जीवनाचा मुकुट मिळणार स्मरणा चर्च सारखं चर्च असावं का, कारण प्रभूनं हे शिक्षण तुम्हाला यासाठी दिलं की तुम्ही विश्वासामध्ये खंबीर व्हावं आणि जगाला दाखवून द्यावं, आमचं चर्च गरीब नव्हे, आमचं चर्च सगळ्यात श्रीमंत चर्च आहे. का, कारण देवानं आम्हाला मानसिकता गरीब दिली नाही, आम्हाला मानसिकता मोठी दिली, औदार्य संपन्नता मोठी झाली, आणि त्याचा परिणाम देव त्या मंडळीच्या पाठीवरती थाप मारतो. देवाचे प्रिय लोक, इथं थांबतो, पण जाता जाता तुम्हाला सांगतो, तुमच्या चर्च विषयी देवाने विचार केला तर पाठीवरती सेवकाच्या तुमच्या थाप मारली पाहिजे. सेवकाचं असं संदीपसाठी देवाने म्हटलं पाहिजे, मंडळी घडवली तर तू घडवली का, ही मंडळी गरिबीत तर तू धनवान करून त्याच्यामध्ये त्याच्यासाठी तुमचं चर्च असू द्या, त्याच्यासाठी तुमचं चर्च असू द्या. देवाचे प्रिय लोक, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, चर्च बनायचं तर स्मरणा चर्च बनवा, बाकीच्या चर्च सारखं बनवू नका. जशी मासोदण्याची मंडळी, स्मरणा मंडळी, तसं तुमचं चर्च असू द्या. आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झोपूया, आपली मस्तक आपण लावूया, पुन्हा एकदा आपल्या जागेवरती आपण बरवूया.
डोळे बंद करून देवाच्या समक्षतेमध्ये बोलण्याचा समय. हा समय प्रभूला समर्पण करण्याचा समय. आज आम्ही कसल्या स्वरूपाचे लोक आहोत याचा विचार करण्याचा समय आहे. स्वर्णा चर्च हे दैहिकतेने भरलेलं चर्च नाही, बरबटलेलं चर्च नाही. शर्मनानं बांधलेल्या चर्च मध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची चित्र आहे. भिंत पाडली, आजही आपण भिंती पाडणार आहोत. आज भिंती पडू द्या, आतमध्ये पाहू द्या, काहीतरी वेगळं चाललेलं आहे. कोणाला आपली अवस्था दिसत आहे? आज आम्हाला आमची अवस्था दिसली नाही तर आजच्या दिवसासारखा वाईट दिवस जगामध्ये कोणता नसणार. मंडळीचा घटक ध्यानात घ्या. प्रभू माझं जीवन बारकाईने नम्र होऊया देवासमोर. देवासमोर नम्र होऊया. प्रत्येक व्यक्ती देवासमोर नम्र होईल. काही कमतरता, काही उणीवा असतील, चर्च तुम्ही देवाची मंडळी आहात. तुम्ही देवाची मंडळी आहात. आजपर्यंत काही चुका केल्या असतील तर देवासमोर कबूल करा. पश्चाताप दग्ध होऊन बोला, म्हणा प्रभू मला स्मरणा चर्च बनायचं, त्या मंडळीचा भाग मला बनायचं. तुमचं करूया आपले प्रभू समोर आपला आवाज मोठा करूया, बोलूया देवासमोर. कमालीचं दरिद्री असणारं चर्च पण देव म्हटलं हे धनवान चर्च. हालापेष्टा भोगणारा चर्च पण प्रभू म्हणत आहे 10 दिवसानंतर तुझ्या हालापेष्टा संपतील. 10 दिवसानंतर तुझ्या हालापेष्टा संपतील. स्वीकारा प्रभूचं अभिवचन. एवढे दिवस हालापेष्टामध्ये काढले, आता तो समय आला. एक दिवस जातील आणि प्रभू गौरव त्याचं देणार आहे आणि चर्च वैभवानं भरणार आहे. इथं लोक पवित्र आत्मेने भरतील. अशी जागा प्रभू तुम्हाला देईल की ज्या जागेमध्ये देवाचं गौरव होईल, ज्या जागेमध्ये प्रभूचा आवाज लोकांना सांगेल. देवाला धन्यवाद देऊया. आम्ही आहे तसं जाणार नाही, बदलून जाणार आहोत. आम्ही बदलून जाणार, अभिवचन घेऊन जाणार आहोत. पुन्हा आम्ही उद्या येणार आहोत तर आमच्याकडे अभिवचन असणार आहे. नवीन मंडळीचं रिव्हिलेशन असणार आहे. प्रभूला आवाज द्या, प्रभूला आवाज द्या. स्मरणा चर्च, स्मरणा चर्च, मासोदीनी आपली मंडळी, आज तुम्ही त्याचा घटक आहात. तुमचे क्लेशाचे दिवस संपणार आहे, तुमच्या दुःखाचे दिवस संपणार आहे. आता प्रभू नवीन अभिषेक, नवीन सामर्थ्य, हो पुन्हा एकदा नवीन भविष्य. जर चर्च शुद्धतेने, पवित्रतेने भरलेलं असेल, मंडळी जर प्रभूला पसंत पडणारी असेल तर मंडळीचं भविष्य बदलणार. आज रात्री देव मंडळीचं भविष्य बदलणार. आज आमची मानसिकता बदलूया, काही चुकीच्या गोष्टी असतील काढून टाकूया आणि प्रभू समोर नम्र होऊया. तेव्हा आज रात्री पुन्हा एकदा या